नाही यायला मला दिसते की झालं. नमस्कार. मी सुहास प्रभाकर पाटील, कंपोस्ट औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली. गोपालनंदन गोशाळा या नावाने मी गेली 21 वर्ष झाले गोशाळा चालवत आहे. आणि देशी गायचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, ताक ह्याच्यापासून शेती, आरोग्य या विषयावर मी काम करत आहे. तर आज नेचर केअर फर्टिलायझर्सतर्फे फेसबुक लाईव्हवर मी तुमच्याबरोबर थोडी चर्चा करणार आहे. जे गेल्या 20 वर्षात जे मी काम केलं त्याच्यावरच बोलणार आहे. जे केलं आहे तेच बोलणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं आहे. तर मरवे बाबा आणि आईनी माणसं जोडली, माणसं आपली केली आणि आपल्याबरोबर घेऊन गेले. त्याच पायावर नेचर केअर फर्टिलायझर्सची भरभराट चालू आहे. त्यामुळं इथून पुढं अशाच प्रकारे झालं. तर टेक्निकल जरासा प्रॉब्लेम, मोबाईल आणि इंटरनेट ह्यातलं कमी माहितीमुळे जरासा प्रॉब्लेम होतो आहे. तर नेचर केअर फर्टिलायझरनं मला गोकुळ अष्टमी गोकाळ काल्या दिवशी याविषयी तुमच्यावर हितगुज करायला वेळ दिली. त्यावेळेला मी त्यांचं आणि नेचर केअर फर्टिलायझर्स या ग्रुपचं सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि तुम्हीही माझं ऐकायला आलात त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो. तर आपण गाई विषयावर चर्चा करायची. देशी गाई म्हणलं की आपल्या लक्षात येतं आहे, पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी सांगितले की देशी गाई पाळा आणि तुळस घरात लावा, देशी गाई पाळा. तर ह्या गोष्टी का सांगितल्या आणि त्याच्यावर आपण काय काम केलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, आणि मी ह्याच्यात काम कसं केलं, मी आता आलो कसा आणि आत्तापर्यंत काय केलं याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं मी फोटोग्राफर होतो. फोटो काढताना एक दिवस मी गाईचा विषयावर चर्चासत्राचे फोटो काढायला गेलो. तिथं माझ्या लक्षात आलं की गाई हा विषय भयंकर मोठा आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला काम करायचं. माझं पहिलं ठरलं होतं गाव सोडायचं नाही आणि नोकरी तर अजिबात करायची नाही. तर अशा वेळी काय करायचं, शेती करायचं, पण शेतीत काय करायचं पक्कं ठरलेलं नव्हतं. रासायनिक शेती तर अजिबात करायची नव्हती. त्या दिवशी मला ते समजलं की गाईवर आपण मोठं काम करू शकतो आहे आणि हा विषय भयंकर मोठा आहे. त्या दिवशी मी फोटोग्राफीचा व्यवसाय बंद केला आणि देशी गाई आणली पहिली खिलार आणि त्याच्यावर काम चालू केलं. त्याला आज 21 वर्ष झाली आज. तर पहिल्यांदा मी 5 वर्ष झालं खिलार गाईवर काम केलं. त्यावेळी बरंच अज्ञान होतं. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की गाई देशात आपल्या किती आहेत. मला वाटतं खिलार गाई ही एकच गाई आपल्यातली देशी गाई आहे आणि ती घेऊन आम्ही काम केलं. 5 वर्षानंतर माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात यायला की अशा भरपूर जाती आहेत देशी गाई की प्रत्येक प्रांतात वेगवेगळे. अशा जवळजवळ 260 प्रकारच्या जाती होत्या. त्यातल्या आता 30-35 जाती शिल्लक राहिलेत. तर त्याही देशीच गाई आहेत आणि त्याचाही आपण ह्याच्यात उपयोग करू शकतो. तर खिलार गाईवर काम केल्यानंतर 5 वर्ष केल्यानंतर लक्षात आलं की त्यावेळी मी फक्त शेती करत होतो आणि ॲवेअरनेस एवढा नव्हता. काही तयार केलं तर ते खपायचं नाही, विक्री व्हायची नाही आणि त्या लोकांना एवढं माहिती नव्हतं. विषय होता पण विक्री करणं भयंकर अवघड होत होतं त्यावेळेला. तर वेगळा काय मार्ग ह्यातनं निघतो आहे का. मग त्यावेळी थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की तूप ही एक गोष्ट आहे की त्याच्यावर आपण काम करू शकतो आहे. आणि त्यावेळी गिरची तांडे भरपूर आपल्या इकडे येत होते. गुजरातमधनं लोक इथं राहायला आलेली होती आणि ते लोक भरपूर गाई इथं होते पण ते गाई कोण पाळतच नव्हतं. माझ्या लक्षात आलं की ही पण देशी गाई आहे. तर त्यांच्याकडे जाऊन त्यांची ओळख केली, त्यांच्याबरोबर हजारो किलोमीटर फिरलो. ती लोक गाईच द्यायची नाही. इथल्या लोकांच्यावर विश्वास नाही. पहिली ते लोक होते ते गाई विकत नव्हते. तर त्यांच्याबरोबर संपर्क वाढल्यानंतर त्यांनी मला गाई द्यायला सुरू केलं. तो विषय बघितला. इथनं 1-2 गाई आणल्या. त्यानंतर त्याचं दूध काढून बघितलं. दूध भरपूर होतं, फॅट चांगली होती, तूप चांगलं निघायला लागलं. त्यानंतर मी विषय चालू केला की म्हटलं आता तुपाचं आपण काय करू शकतो आहे का, ह्या गोष्टीवर आपण काम करू शकतो आहे का. तर म्हणून मी गीर परत गुजरातला जाऊन 5-6 गीर गाई आणल्या आणि डायरेक्ट त्याचं तूप तयार चालू केलं. पहिल्यांदा मी खिलारचं तूप तयार करून बघितलं. त्यामुळे म्हणजे 18-20 वर्षापूर्वी त्याची प्रोडक्शन कॉस्ट झाली 500 रुपये आणि त्या विक्री किंमत होती 70-80 रुपये किलो तुपाची. मग मला समजा हे असं करून देशी गायचं तूप इतक्या फरकाने विकायचं कसं, लोक घेतील का. 500 रुपये प्रोडक्शनचं कॉस्ट झालेली, किमान कॉस्ट तर गेली पाहिजे.
तर तेव्हाच मी देशी गाईच्या तुपाची किंमत 500 रुपये सांगायला चालू केली. लोकांच्या लक्षात आलं की हे भयंकर कॉस्टिंग होतं आहे. लोक विचारायला यायची, 500 रुपये किंमत सांगितली की असं हे व्हायचं त्यांना की अरे असं कसं काय, इतका फरक कसा काय असू शकतो. मग म्हटलं फरक इतका आहे तर दाखवायचा कसा. लोकांना हे समजलं पाहिजे, ते आपल्याला पैसे द्यायचे आहेत, 500 रुपये प्रोडक्शन कॉस्ट होते आणि आयुर्वेदात तर इतकं महत्त्व त्याचं लिहिलं आहे तुपाचं, तर ते औषध म्हणून आपण विकू शकतो आहे का, तसा आपण काय प्रयोग करूया का. मग त्यानंतर मी ते जाळायला चालू केलं, त्याचं हवन करून बघितला, त्यानंतर पायाला लावून बघितलं, नाकात घालून बघितलं, खाऊन बघितलं, पिऊन बघितलं, मालिश करून बघितलं. त्यावेळी लक्षात आलं की हे औषध, हे अन्न नव्हे. आणि त्याप्रमाणे ते औषध म्हणून मी 500 रुपयेनंच त्याचं रेट ठेवून विकायला चालू केलं. पहिलं खास काय लोकांचं हे मिळालं नाही, रिस्पॉन्स मिळाला नाही. पण व्हायला कसं लागलं की देशी गाईचं तूप असं स्पेशल कोण विकतच नव्हतं त्या काळात. मग ही लोकं अशी यायची आणि म्हणजे तसं रागानंच जायची परत, इतकं महाग आहे आणि असं कुठं असतं का आणि एवढे पैसे कोण देणार, असं होत नाही म्हणून जायचे. पण त्यांच्या लक्षात यायचं. कधीतरी डॉक्टर एखादी सांगायचे की एखादं औषध तयार करायचं आणि देशी गाईचंच तूप पाहिजे, तेव्हा त्यांची ट्यूब पेटायची आणि कुठंच बोलता बोलता ते लोकं सांगायचे तिथं एक माणूस आहे पण 500 रुपयानं देतो आहे, चालत असलं तर घ्या. मग घरी यायचं आणि काहीतरी आजारच असायचा आणि ती गरज असायची, त्यावेळी ते लोकं माझ्याकडे यायचे आणि तो 500 रुपयाचा रेट फिक्स झाला. 500 रुपयेपासून मी हे चालू केलेलं गणित आज 21 वर्ष झाली. आज मी 3000 रुपये किलोने तूप विकतो आहे. तर का विकू शकतो, तर त्याचं महत्त्व मला माहिती आहे. तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. गोंधळ आपला सगळ्यांचा कसा होतो, आता भरपूर लोक आत्ता लाईव्ह आहेत, त्यांच्याकडे बऱ्यांचं त्यांच्याकडे गायी आहेत, तूप तयार करतात, पण त्याचे उपयोग माहीत नाहीत. कुठली गोष्ट आपण तयार करतो हे विक्री करण्यासाठी आपण त्याचे उपयोग माहिती असायला महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक गोष्ट पंचगव्यात तयार आपण करणार आहे, ते औषध म्हणून कसं विकायचं हे आपल्याला जर कळालं नाही, तर सुहास पाटील करतात म्हणून आपण तयार केलं तर ते 3000 रुपये तुम्हाला देणार नाहीत. 3000 रुपये कशाचे आहेत, तर ते मी माहिती सांगतो त्याचे आहेत. काय केल्यानंतर काय करायचं आहे, कधी खायचं आहे, कसं खायचं आहे, किती खायचं आहे, कशाबरोबर खायचं आहे आणि त्याचे रिझल्ट काय येतात, ही गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर आपण ह्याच्यावर काम करू शकत नाहीत. बऱ्याच गोष्टी लोकांचं असं झालं, कुठेतरी व्याख्यानं ऐकलं किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअपला व्हिडिओ बघितले आणि 3000नी तूप विकलं आणि असं दूध 100 रुपयांनी 125 रुपयांनी विकतं, लाखो रुपये कमवले, असं करून हा व्यवसाय चालत नाही. असं त्यात भरपूर लोक अशी पडले, गिरगाई भयंकर आणल्या आणि काम चालू केलं, त्याचा भयंकर लॉस झाला लोकांना. सगळ्यात महत्त्वाचं, गाईचा व्यवसाय हा दुधाचा नव्हेच, मूळ मुद्दा आहे तो शेणगोमूत्र आहे. तर लोकांना हे बऱ्याच शिकवलं जात नाही, समजत नाही. त्यांना शेणगोमूत्र म्हणजे ते खत, त्याचा ढीग लावायचा, रानात टाकून द्यायचं असं वाटतंय. तर तसं नाही, तर ते औषध आहे. त्यामुळे ते औषध निर्मिती त्यात कशी करायची आणि त्याचे औषध म्हणून पैसे कसे मिळवायचे ह्या विषयावरून बारीक बारीक काम करायला चालू केलं. पारंपरिक खत, त्याचा खड्डा काढायचा, त्यात टाकायचं आणि ते गाडी भरून विकायचं, रुपयांनी सुद्धा त्याचा किंमत व्हॅल्यू होत नाही. त्याचंच प्रोसेसिंग केल्यानंतर आम्हाला जवळजवळ 150-200 रुपये किलोची मिळायला लागले. तर ही गोष्ट सतत काम करत जावलं आणि हे दाखवायला चालू केलं. पहिल्यांदा गाय म्हणजे कसं भावनिक लोक वापरायचे, तर मी पण गाय कशी बघितली, श्रीकृष्णानं गाई पाळल्या. म्हणजे गोपालक होता तो महाभारताचा हिरो झाला. लक्षात घ्या, गाय पाळणं, गाय फिरवणं, गायच्या सानिध्यात राहणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. डोळ्यासमोरची आपली उदाहरणं आहे. म्हणजे मी जेव्हा श्रीकृष्ण बघितला त्यावेळी मला ते राधा दिसली नाही, मीरा दिसली नाही, गोपी दिसली नाही, त्याच्या गाई दिसल्या मला. मी जेव्हा शंकराला बघितला, शंकराची पार्वती दिसली नाही, त्याचा नंदी दिसला. दत्त महाराजांना बघितलं तेव्हा ते दत्तांच्या पाठीमागची गाय मला दिसली. तर हे सगळ्यात महत्त्वाचं केलं. श्रीकृष्ण म्हणलं की सगळेजण गोपी आणि त्याच्या क्रीडावरच सगळे जातात. गोपींच्या बरोबर त्यांच्या क्रीडा केलेल्या किंवा राधा आणि मीरा ह्या गोष्टीकडे श्रीकृष्ण जातात आणि महाभारतात डायरेक्ट जातात हिरो म्हणून. पण त्याच्या अलीकडे मी जरा लक्ष दिले की गाईबरोबर श्रीकृष्णाचं नातं काय आहे आणि ते नक्की त्यांनी गाय पाळल्याच कशासाठी, त्यांचा हेतू काय होता आणि त्याच्यामुळं मग काय काय झालं. तर एक गोपालक महाभारताचा हिरो होऊ शकतो, तर आपली मुलं आपण ह्यात का आणू शकत नाही, आपण त्याच्यात का काम करू शकत नाही. त्या सानिध्यात राहिल्यानंतर काय काय गोष्टी होतात. म्हणजे त्या काळात युद्ध व्हायची ते गायीसाठी व्हायची. धन म्हणायचे ते गोधन म्हणायचे. गाई ज्या राजाकडे जास्त तो राजा श्रेष्ठ आणि त्या गायीसाठी युद्ध व्हायची आणि त्या युद्धात गाई घेऊन जायचे लोक आणि त्याला धन समजायचे. तर असं गोधन त्याच्याकडे दुर्लक्षित झालं. आपण त्याच्यावर नुसते चर्चा करायला लागलो, कथा करायला लागलो, कीर्तनं करायला लागलो, भावनिक भयंकर बोलायला लागलो. प्रत्येक गोष्ट असेल ते गोमाता आहे तर गोमाता कशी आहे सगळं मान्य आहे, पण आता हे कलियुग आहे, सिद्ध करून दाखवायला लागतं लोकांना. लोक असं मान्य करत नाहीत, नवीन मुलं तर त्याच्यावर विश्वासच ठेवत नाहीत. तर असं दुर्लक्षित काम केल्यामुळं भयंकर प्रॉब्लेम झाला. गाई म्हणलं की ते गोदान आणि कतलखाना, त्यानंतर ते फंड दान घेणं, ह्याच्या बाहेर गाई जाईना. त्यात काय उद्योग आहे का? गाई अशी श्रेष्ठ अशी असू शकते का? गाई भयंकर तुम्हाला पैसे मागून देऊ शकते का?
आणि व्यावसायिक दृष्टीने सगळ्या गोष्टी आहेत ह्याच. म्हणजे गावोश्वस्य मात्र म्हणतात, गाई जगाची आई आहे का, आहे, पण ते पटवून द्यायला पाहिजे. म्हणून नुसतं चालणार नाहीत. पूर्वजांनी आपल्या असं म्हटलंय का, तर ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. तर त्याच्यावर असं काय काम करता येते का, असा मी विचार केला. कॉन्सन्ट्रेट अर्थशास्त्र आणि विज्ञान ह्या विषयावर मी काम चालू केलं. भावना, आपला धर्म, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण ते आपण पटवून नाही देऊ शकलो तर हा विषय वाढणार नाही. म्हणून मी प्रत्येक गोष्टीत बारकाव्यानं काम करत जायला लागलो. आणि तूप तयार केल्यानंतर तुपाचा असाच विषय झाला. आणि ही सगळ्यात मोठी ही ह्याला गती लागली ती 2012 साली. 2012पर्यंत मी हे करत करत गेलो. तूप विकत होतो 500 रुपयेपासून 2012ला 1800 रुपये किलोचा दर चालू झाला होता माझा विक्री. तर आमच्या इथले गावडे म्हणून पत्रकार आहेत, ॲग्रोवनला होते ते, आणि त्यांनी मुलाखत घेतली माझी ॲग्रोवनला. आणि 2012 साली ॲग्रोवनला छापून आलं 1800 रुपये किलो तूप. तर झालं काय, ते 1800 रुपये किलोची बातमी प्रेसमध्ये छापताना तिथून फोन आला त्यांना की 180 रुपये का चुकून 1 शून्य वाढलं आणि 1800 रुपये झालं आहे, ते एवढं चेक करा. पुण्यात कुठेही 1800 रुपये किलोने तूप विकलं जात नाही. आणि नक्की काय प्रकार आहे बघा. उद्याच्या जर ही बातमी गेली तर प्रॉब्लेम होईल. महाराष्ट्रभर पेपर जातोय आणि विनाकारांची बदनामी होईल चुकीचं काय असलं तर. त्यांनी फोन केला, त्यांचं समाधान झालं नाही. मला परत फोन केला, साहेब असं आहे, पुण्यात तरी कुठं 1800 रुपये किलोनं तूप विकलं जात नाही, आम्हाला तर ह्यातलं कुठंच बातमी मिळाली नाही, हे खरं आहे का आणि छापायचं आहे का, नाही तर उद्याच्याला प्रॉब्लेम. मी त्यांना एक अर्धा तास समजावून सांगितलं विषय काय आहे, तूप म्हणजे काय आहे, त्याचे गुणधर्म सांगितले, औषधी गुणधर्म काय आहेत, आणि ते मी विकतोय. त्यांना सगळे पटल्यानंतर ती बातमी छापून आली आणि त्या दिवशीपासून ह्या धंद्याला गती लागली. त्याच्या अगोदर मला काय माहीत नाही, प्रायव्हेट अशी कोणी गोशाळा केली आणि प्रायव्हेट तूप केले आणि 1800 रुपये किलोने विकलंच जात नव्हतं. त्या काळात अगदी गुजरात, राजस्थानमध्ये सुद्धा 500 रुपये किलोने तूप विकलं जात होतं. शॉक झाली लोकांनी फ्रेम करून ठेवले. हजारो लोकांचे फोन आले, फोन बंद पडायचा माझा, दिवसभर वाजून बोलून लोकांच्याबरोबर चार्जिंग संपून जायचं. सगळ्या लोकांना मी सांगितलं, तुम्ही तसं विकू नका, कोण गिऱ्हाईक आलं तुम्हाला उज्जत घालायला तर मला फोन जोडून द्या, मी त्यांना सांगतो त्याचं महत्त्व काय, कसं वापरायचं, कशासाठी वापरायचं, कुठल्या आजारावर वापरायचं, प्रोसेस कशी करायची, विकायचं कसं, त्याचं ठेवायचं कशात, या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना सांगत राहिलो. त्यानंतर हे भयंकर लोंढा लागला. पुण्या मुंबईपासून महाराष्ट्रातनं सगळीकडनं लोक येऊन गेली, भयंकर लोक आली. सगळ्यांना ते समजवलं, प्रोसेस समजवली, विकायचं कसं समजवलं. त्याच्यानंतर हा व्यवसाय वाढलेला आहे. भावनेनं गाय कोणी पाळलेलं नाही, अर्थशास्त्र दाखवलं आणि विज्ञान दाखवलं. त्यानंतर लोंढा लागला. त्यानंतर आम्ही ते प्रशिक्षण सुरू केलं की नुसतं हे असं समजून लोक येतात जातात आणि नुसते गोमूत्रात आणि शेणात गाई दुधात आणि तुपात गाई बसू शकत नाही. भरपूर लोक लागले आणि ते गाई आणायला लागले आणि दूध आणि तुपच करून विकायला लागले. तर तसं त्यात होत नाही, त्यात ते जेवढे पैसे मिळत नाही. तर मूळ मुद्दा गाईचा, दुधाचा नव्हे. प्रॉब्लेम कसा झाला आहे, डेऱ्या निघाल्यानंतर लोकांना असं वाटलं की दुधाचाच व्यवसाय मेन आहे आणि ते दूधच काढायचं, काही करून त्याचं वासरं कापायला लागलं तरी चालेल, पण काहीतरी करायचं आणि दूध विकायचं आणि दुधातनं पैसे मिळवायचे आणि हा मेन धंदा आहे. तर हा मेन धंदा नाही, हा बोनस आहे. गाईचं दूध आहे ते वासरासाठी असतं आणि ते उरल्यानंतर जे दूध आपल्याला मिळतं ते बोनस म्हणून आपण वापरू शकतो आणि त्याच्यातनं मग प्रोसेस करून आपण हे सगळे विकायचं. अगदी कृष्णाच्या काळापासून ही प्रत्येक गोष्ट आहे. तेव्हासुद्धा गवळणी विकायच्या, ताक विकायच्या, तूप विकायच्या, लोणी विकायच्या. हे तेव्हाच सांगितलं, ही प्रोसेस करून तुम्ही विका. प्रत्येक गोष्ट कच्ची अशीच तुम्ही विकली तर त्याचे तितके पैसे मिळत नाही, जेवढे तुम्ही प्रोसेस करत जाल तेवढे पैसे मिळत जातात. त्या सातत्यानं मग मी काम करत राहिलो. त्यानंतर इतका लोंढा लागला ह्या गोष्टीसाठी. ज्यावेळी मी पहिल्यांदा गिर गाई आणली त्यावेळी लोक नावं ठेवत होती, लाल मोठ्या कानाचं काय पाळलं, हे कसलं आहे, हे देशी आहे का नाही, बरेच प्रश्न विचारायचे. त्यावेळी 10,000 रुपयाला सुद्धा कोण गाई घेत नव्हतं. ती लोक द्यायची नाही, तर ही लोक घ्यायची नाही. जेव्हा हा व्यवसाय दाखवायला सुरू केलं, प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या, लोक शेतकरी भयंकर हुशार आहेत, तुम्ही दाखवताना ते भयंकर वाढतं. म्हणून म्हटलं आपण करून दाखवूया. जास्त चर्चा करणं, व्याख्यानं देणं, बोलून काय करायचं ते दाखवलं पाहिजे. प्रत्येक माणूस येईल त्याला होम करून दाखवला, प्रत्येक गोष्ट दाखवली, सॅम्पलिंग केलं, त्याचे डेमो दाखवले, इतक्या गोष्टी केल्याने महाराष्ट्रभर व्याख्यानं केली. परत इथलं झाल्यानंतर साम टी व्हीला कार्यक्रम चालू, साम टी व्हीवाल्यांनी माझा प्रोग्राम घेतला आणि त्या टी व्हीचा परत त्यांनी यूट्यूबला टाकलं. ते यूट्यूबला इतका प्रचार प्रचंड झाला व्हिडिओचा, त्यामुळे लोक भयंकर फोन करायला लागले, यायला लागले आणि अगदी आय टीपासून ती सगळ्या क्षेत्रातली लोक यात आकर्षित व्हायला लागली की वेगळा ह्यात पैसा आहे आणि पैसा असून सुद्धा ही गरजेची गोष्ट आहे. तर ह्या गरजेपोटी आणि ह्या पैशापोटी हा व्यवसाय भयंकर वाढला. त्यानंतर आम्ही ह्याच्यावर लक्षात आलं की शेणगोमूत्र महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गोमाई वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी म्हणतात, तर लक्ष्मी तर शेणात आहे.
मग तुपात जाऊन तर लक्ष्मी नाही मिळायचं. हे मी तेव्हा लक्षात आलं माझ्या की हे बाय प्रोडक्ट आहे. देशी गाई जरी असली तर ती काही वर्षभर दूध देत नाही. भाकड कळतेचा भरपूर असतो. पहिलं दूध कमी असतं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की तुम्ही कुठल्याही म्हशीच्या आणि जर्सीच्या कोट्यात गेला तर तिथं वासरू नसतं. वासरू का नसतं तर ते शेतकऱ्यांना ते परवडतच नाही. वासरू दूध पितं म्हणून त्याला पहिल्या दिवशीच कापायला देतात. हा उद्योग आहे. आणि ते मिळालेलं दूध आपण घेतून आपल्या बाळांना पाजायचं. काय त्यातनं मिळतं मला काही कळत नाही. तर आमचं सगळ्यात महत्त्वाचं की वासरू जगवायचं आहे. वासरू दूध पिल्यानंतर उरलेलं दूध आहे ते काढायचं, त्याची प्रोसेस करायची आणि त्याचे पैसे करायचे. हे अगदी पक्कं ठरलं होतं की काही करायचं, जास्तीत जास्त दूध काढायचं असं अजिबात करायचं नाही. त्यामुळं माझ्या लक्षात आलं की हे बाय प्रोडक्ट आहे. मूळ गोष्ट ही शेणच आहे, गोमूत्र आहे. आणि पूर्वजांनी प्रत्येक गोष्ट सांगितली आहे ती खरीच आहे. आपण त्या दृष्टीनं आपण कुठं तर कमकुवत असतोय. व्यवस्थित आपण समजवून घेत नाही. ज्याच्या हातात जी थीम जाते तोच त्याचा गोंधळ करतो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असते पण आपण व्यवस्थित विचार न केल्यामुळं प्रत्येक माणसाला पैसा मिळवायचा, काय वाटेल ते होते, मला जास्तीत जास्त कसे पैसे मिळतील हा विषय प्रत्येकाचा असतो. तो मी विषय ठेवला नाही. जे मिळते त्याचे चांगले पैसे घेऊया. म्हणजे दूधच घ्यायचं, दूध काढायचं, मग त्यात गाईला बसवायसाठी वासरू कापायचं हे माझ्या डोक्यात नाही. वासरू जगवायचं, उरले दूध असायचं, त्याची प्रोसेस करायची, त्याची औषध निर्मिती करायची आणि आपल्याला जे प्रोडक्शन कॉस्ट येतोय आणि आपल्याला नफा मिळून त्याची विक्री किंमत ठेवायची. हा व्यवसाय असा सगळ्यात महत्त्वाचा कसा आहे की कुठलीही गोष्ट ठरलेली नव्हती. जेव्हा मी ह्याच्यात आलो, परत आम्ही चिकित्सेत आलो तर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्यानंतर आयुर्वेदात भरपूर म्हणजे हा टॉपिकच आहे पंचगव्य चिकित्सा. आणि वाघभट ऋषींनी तर हजारो सूत्र ह्याच्यावर लिहिलेले. प्रत्येक रोग बरा करण्याचं काम हे पंचगव्यात आहे. तर ती चिकित्सा पद्धत आहे. एवढी मोठी चिकित्सा पद्धत आहे जो कामच केलं नाही कोणी. चर्चा भयंकर लोक करायची, व्याख्यानं प्रचंड गाईवर, लोक यायची, गर्दी व्हायची, काम व्हायचं नाही, दाखवायला काहीच नव्हतं. म्हणून मी म्हटलं आपण बाहेर पडायचं नाही, जागेवर बसायचं आणि दाखवायचं प्रत्येकाला. तर ह्यातनं काय करता येईल तर ते चिकित्सेचा आम्ही कोर्स चालू केला आणि त्याच्याकडनं 100भर प्रकारची औषधं तयार केली. गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप ताक विकायचं कसं. अर्थशास्त्रावर काम केल्याशिवाय हा विषय वाढत नाही. फक्त भावनिक आपण बोलत गेलो तर गाई बदनाम होते. भरपूर गोशाळा वगैरे असं होतं की ते सारखं फंड गोळा करतच राहायचं. गाईला चारा नाही, मग पाऊस पडला पैसे द्या, ऊन पडलं पैसे द्या, थंडी वाजली पैसे द्या, पूर आला पैसे द्या. प्रत्येक वेळी ते पोस्ट टाकतात लोकांना, हे माझा अकाउंट नंबर, हे पैसे टाका. गरज नाही ना, गाई भयंकर पैसे देते आपल्याला. आणि तुम्हाला देते त्याचे मेडिसिन व्हॅल्यू बघा, त्याचा दर ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचे पैसे घ्या. तर हा विषय तर गाय मोठी होईल, मग मान्यता गायला मिळेल. तुम्ही जर गायलाच विचार करायला लागला, सारखं तर परवडतच नाही, सारखं तुम्ही फंडच मागायला लागला तर असं सारखं होणार नाही. आणि असं भावनिक करून गाईला बदनाम नको करायला आणि बिचारी नको करायला. गाई जर जगाची आई आहे तर त्यासाठी मग पैसे गोळा करायची काय काम आहे. तुम्ही शेण गोमूत्र जरी गाय दिली तर तुम्हाला ते भरपूर पैसे मिळवून देते. आणि आपल्याला हे पैशावरच बोलायचं आहे आणि विज्ञानावर बोलायचं. आपण कलियुगात राहतो. आपण सगळेजण बघतोय ना, तुम्ही काय भावनिक आला नाही, काय काय म्हणतो, कीर्तन नाही आहे माझं, विज्ञान आणि अर्थशास्त्र. आणि हे काम केलं तेच मी बोलणार. मी वाचून तुमच्यासोबत कथा सांगत नाही. मी शेतकरी त्या मानानं मला ऐका तुम्ही, मी शास्त्रज्ञ नव्हे. आणि आमचं ब्रीद आहे ती वाजवून द्यायचं आणि वाजवून घ्यायचं. रेट कुठला आहे तो मी ठरवतो. सुहास पाटलांच्या कुठल्याही प्रोडक्टची किंमत कोणीही ठरवत नाही. आणि मी सांगतोय तेच द्यायचं, का आहे ते मी पटवून देऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण करू शकत नाही. बऱ्याच लोकांचे मला फोन येतात, असं असं गाय घेतले आणि 100 किलो तूप आहे आणि 500 किलो तूप आहे, अर्ध्या किमतीने घ्या तुम्ही विका. अरे असं का करताय. तुम्हाला विकायचं कसं मी शिकवतो ना. आणि तुम्ही पुढं जावा, तुमच्या नावाने जावा, स्वतःचा ब्रँड करा, स्वतःच औषध निर्मिती करा, स्वतः चिकित्सा करा, त्यात भरपूर पैसे मिळतात. हा मधल्या मार्गात तुम्ही गेला की गोंधळ होतोय. तुम्ही दूध काढायचं, मग कोणाला तर विकायचं, त्यानं कोणाला तर विकायचं, त्याने ब्रँड करून विकायचं, गोंधळ आहे. तसं नको करू. आणि सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही आधी असं पडूच नका. सगळ्यात आता ऐकतात त्यांनी भानगड, सगळ्यांच्या डोक्यात हेच असणार आहे आता. सायवान आणायची, थारपार आणायची, कॉन्क्रेज आणायची, दूध भरपूर काढायचं, दूध विकायचं, तूप काढायचं, 3000 रुपयांनी विकायचं. होत नाही. 3000 काय 1500 रुपयांनी सातत्यानं तूप घेणारा माणूसच नाही. मग लोक कसं बल्कमध्ये करायला होतं, एकदम पैसे मला मिळवायचे, 100 गाई आणतो म्हणतो. तूप घेता का तुम्ही, 1500 रुपयांनी घ्या, तुम्ही 3000 विका. असं करायचं नाही. गडबड अजिबात करू नका. सगळं काम आहे ते प्रॉपर करा. शिकल्याशिवाय ह्यात पडू नका. म्हणजे अगदी गाई कुठली घ्यायची, गोठा कुठं बांधायचा, जागा कशी असावी, ऊन वारा पाऊस, तुमच्या इथला सीझन, गायची जात, कशावर काम करायचं आहे, शेणावर करायचं आहे, गोमूत्रावर करायचं आहे, दुधावर करायचं आहे, शेती करायची आहे, भाजीपाला करायचं आहे, शेतीची औषधं तयार करायची आहेत, कीटकनाशक तयार करायचं आहे, काय करायचं आहे ते ठरवायचं आणि मग गायची जात ठरवायची आहे. लोक उठलिंगमध्ये गिरच आणायचे. ते गोंधळ मीच केला आहे हा सगळा. की पहिला गिर मीच आणल्या, हे सगळं मीच दाखवलं. हजारो लोकांना गाई मी दिले. गिरच्या कर्नाटकपासून लोक यायची माझ्याकडनं.
गिरची गाय पाहिजे, गिरची गाय पाहिजे. ते 10,000ची गाय आहे, परत 60-70 आता लाख रुपयाला गाय जायला लागली. हा घोटाळा मीच केला. पण बऱ्याच दिवसानंतर मला हे लक्षात आलं की हे नको करावं होतं, मी खिलारवर काम करायला पाहिजे होतं. खिलार कमी दूध असली तर त्याची व्हॅल्यू, मेडिसिन व्हॅल्यू प्रचंड आहे आणि त्याच्यावर आपण काम करायला होतं. परत मी आता खिलारवर काम करायला लागलो. गिरही माझ्याकडे आहेत 2 ठिकाणी गोशाळा आहेत, औदुंबरला एक आणि वसपेटला. जसच्या तिथं माडगाळ म्हणून गाव आहे, तिथंही माझी गोशाळा आहे. तर ती तिथं का काढली तर तिथं डोंगर आहे, मला 7-8 महिने तिथं चाऱ्याचा खर्चच नाही. आता पाऊस भरपूर पडला आहे, पाणी भरपूर आहे आणि डोंगरावर फिरायला काय जातात, मेडिसिन व्हॅल्यू प्रचंड आहे त्याची. त्यामुळे माझी औषधं आहेत ती अतिशय चांगली जातात, भरपूर जातात. रिझल्ट असल्यामुळे रिपीट ऑर्डर होते, खर्च अतिशय कमी. डोंगरावर फिरून गाई पाणी पिऊन तिथनंच येतात. शेण गोमूत्राची क्वालिटी अतिशय चांगली असते. हे पण शेणाला क्वालिटी असते. लोकांना वाटतं शेण म्हणजे शेण, तसं नाही. जेव्हा औषध निर्मिती आम्ही गेलो, तेव्हा काम करायला लागलो, त्याची भस्म करायला लागलो, धुपस्टिक केली, साबणे केली, तेव्हा लक्षात आलं की शेणाला पण क्वालिटी असते. लोकांना वाटतं शेण ते शेणच आहे, असं नसतं. शेणाला क्वालिटी असते. मेडिसिनमध्ये तुम्ही जाता तेव्हा ते तुमच्या लक्षात येतं की शेणाची क्वालिटी असते ते कशी असते. आपण खायला घालतो त्याप्रमाणे कळतो. नुसतं ऊस घातल्यानंतर गायला काय होतं, कळवा घालून काय होतं, हत्तीघास घातल्यानंतर काय होतं, आणि फिरून गाई येते त्याच्या शेणाची क्वालिटी काय असते आणि त्याच्या औषधी गुणधर्म किती प्रचंड असतात ते आम्हाला तिथं लक्षात येलं. म्हणून औषध निर्मिती आम्ही तिथं करतो. आणि गाई ज्या दुधाच्या आहेत तेवढ्या काय औदुंबरात ठेवतो, कारण औदुंबरला माझी शेती इथं आहे आणि ही सगळी गोशाळा मी इथं सुरू केली. सगळी ट्रेनिंग इथं होतात, तर लोक कायम भेटायला इथं येतात. तर इथं गाई दुधाच्या असतील, व्यायला झालेल्या असतील, त्या गाई आम्ही इथं आणतो. बाकीचे गाई तिथं असतात आणि शेण गोमूत्राची सगळी औषधं तिथं करतो. तूप इथं करतो. तुपाची औषधं आणि ट्रेनिंग काम सगळं हे औदुंबरला होतं. तर हा त्यानंतर लोंढा इतका वाढला की पैशासाठी, आणि आता हे सेटबॅक व्हायला लागले. गिर 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 म्हणून सगळे गिर आणल्या, पैसे भयंकर व्यापारच चालू झाला. आणि लोकांनी कशाही कुठलेही गाई उचलून आणायच्या, अगदी गुजरातमध्ये रस्त्याने फिरणाऱ्या गाई पण आणून विकल्या लोकांनी. आणि इथल्या लोकांचं कसं होतं की तिथं जातात, ते लोक सांगतात किंवा असेल गाय 10-15 लिटर दूध देत तिथं असेल, तर ती गाय वातावरण बदलल्यानंतर आपल्या येत आल्यानंतर तेवढं दूध देत नाही. हा आमचा अनुभव आहे. कोणी गिर गाई घ्यायची असते गुजरातला जाऊन डायरेक्ट आणू नका. तुम्ही इथलं इथं फिरा आणि जाग्यावर गोट्यावर बघा, मग गाय घ्या. भरपूर लोकांनी तिकडनं अतिशय उत्तम क्वालिटीच्या दर्जेदार चांगल्या पैशाने गाय आणून मात्र्या केल्या. कितीतरी गोटे असे मी बघितले. वाईट हे झालं की चांगल्या ब्रीडच्या गाई मात्र्या होऊन गेल्या. त्या इथं आल्यानंतर त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे होतं, ब्रीड तयार व्हायचं, त्या चांगले वळू तयार व्हायला पाहिजे होत्या, पाड्या तयार व्हायला पाहिजे. ते काहीही झालं नाही. एका वितानंतर ती गाय गाबच गेली नाही आणि ते गोठा विकून टाकला लोकांनी आणि बाद होऊन गेल्या गाई. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गिर गायला खिलार गायच्या तिप्पट खायला लागतं. सगळ्यात महत्त्व दूध तुम्ही म्हणताय तेव्हा त्यांना सांभाळायचा खर्च भयंकर आहे. आणि नुसतं खिलारसारखं असं ती काही जगू शकत नाही, तिला घालायला भरपूर लागतं, मग त्यातनं निघतं, असा तो विषय आहे. तेव्हा हे आपण खिलारवर सुद्धा काम करू शकतो. आणि जे लोक बघतात महाराष्ट्रातनं सगळीकडची, जी प्रॉपर तुमची गाय आहे त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. अगदी कोकणातील लोक असतील तर त्यांनी कोकण गिड्डेवर काम करायचं आहे, त्यांनी गिर आणायची नाही. गोंधळ कसा झाला, प्रत्येकजण म्हणतोय गिर थारपार काँक्रेसचा अहवाल, दुधाचा धंदा करायचा, तुपाचा धंदा करायचा, तो धंदा फेल आहे, त्याच्या नादाला लागू नका. शेण गोमूत्राकडे लक्ष तुम्हाला द्यावंच लागेल, कारण आयुष्यभर मरेपर्यंत गाई ते शेण गोमूत्र देत असते आणि त्याचं प्रोसेसिंग सगळं होतं आहे, ते चांगल्या प्रकारे खपतं आहे. 100 औषधं त्यात आपण करू शकतो. प्रॉब्लेम असा होतो ते विकायची कला आपल्याकडे नसते. ते पॅकिंग कसं करायचं, विकायचं काय, आणि त्याचं होतंय काय ते माहीत नाही. तो गोंधळ लोकायचा. आणि तीच काम आम्ही करतो, ते समजवतो. अगदी तयार करण्यापासून पॅकिंग करणं, लेबल लावणं, कशात ठेवणं, त्याचा डेमो दाखवणं, आणि ते चिकित्सेत वापरायचं कसं, किती, कशाबरोबर, केव्हा, हे सगळं सांगितलं जातं. तसं त्या माणसाने वापरल्यानंतर रिझल्ट अफाट येतो. आणि काय नाही करायचं ते आम्ही जास्त शिकवतो करण्यापेक्षा. चुकीच्या गोष्टी लोक करतात, मधला मार्ग काहीतरी करून जातात, आणि असं लपून विकायला गेला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार नाही आणि तुमचं शोषण हे पक्कं होणार. तुम्ही स्वतः जावा, स्वतःच्या ब्रँडने जावा. तुम्ही कितीही मोठं काम केलं, तुमच्या तालुक्याला तुम्ही पुरवू शकत नाही औषध, इतकी प्रचंड मागणी आहे. आणि यांचा आता लोकांचा विश्वास आहे. इतकं कष्ट केलं, त्याचा फायदा झाला, लोकांचा किंवा विश्वास ठेवायला, आणि सगळ्या क्षेत्रातील लोक हे औषध घेतात. फक्त तुम्ही ते शिकलं पाहिजे व्यवस्थित. समजवून घेतल्याशिवाय हा व्यवसाय करू नका. पटकन गेलाय आणि गोठा आहे, घातलाय, गिर गाय आणल्या गेल्या, दूध विकायला होत नाही. दूध जरी विकायचं आहे तर कसं करायचं, किमान 100 रुपये लिटरने तुम्ही दूध विकायला लागते. रेग्युलरचं दूध असं 24 रुपये लिटर, आणि आपला फॅटवर SNFवर दर आहे. फॅटवर बघितलं तर आपल्या दर ह्याला 25 रुपयेच मिळणार. गिर थारपार काँक्रेस कुठलंही जर दूध असेल 25 ते 30 रुपये त्याला मिळतील. तर ते दूध 100 रुपयांनी विकायचं कसं आहे, कोण हे तुम्हाला विकणार. हे जर दूध मला एवढ्याला मिळते, म्हशीचं दूध 50 रुपयाने मिळते, तर तुमचं गिरचं पातळ असलेलं दूध मी 100 रुपयांनी का घेऊ. तर का हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रॉब्लेम तो आहे, दुधाला दूधच म्हणतात, दुधाला औषध म्हणून विकायचं लोकांना माहीत नाही. जर्सी गायचं दूध हे विष आहे, म्हशीचं दूध म्हटलं तर अन्न आहे, पण देशी गायचं दूध आहे हे औषध आहे.
तर ते कसं आहे ते तुम्हाला समजवायला लागेल. तर ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलं. ही वर्ष गेली कशी काय. लोकांना वाटतं काय केलं मग एवढं वर्ष एवढं महत्त्वाचं आणि एवढं सोपं होतं. जर्सीवाला माणूस ह्याच्यात आला तर मग त्यात काय आता लगेच धंदा इतकी वर्ष जायचं काय काम होतं. वर्ष का गेले तर ते पटवून द्यायला लागलं ना आम्हाला आधी पटायला लागलं की ही व्हॅल्यूची इतकी गोष्ट आहे आणि एवढे पैसे आपण त्याला घेऊ शकतो. तर त्याच्यावरती प्रयोग करायला लागले. जेव्हा तुम्ही देशी गाई जर्सी गाई म्हशीचं 3 मुलं घ्या त्यांना दूध पाजून बघा तेव्हा तुमच्या लक्षात येते जर्सी गाईचं दूध पिणारा बाळ म्हशीचं दूध पिणारं बाळ आणि देशी गाईचं दूध पिणारं बाळात भयंकर जमीन आसमानचा फरक असतोय. ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करून बघायला लागते. त्याला 6 महिने वर्ष जातं त्यावेळी तुमच्या लक्षात येतात रिझल्ट. जर्सी गाईचं दूध पिणारं पोरगा असतं बऱ्यापैकी दवाखान्यात असतं कधीतरी घरात असतं. म्हशीचं दूध पिणारं चांगला असतो दणदणीत असतो पण मंद असतो दणकट फार असतो पण फास्ट चालत नाही रेड्यासारखी परिस्थिती जी असते. खिलार गाईचं आणि देशी गाईचं दूध पिणारा मुलं असतो ती कधी जाड होत नाही ती पोट कधी सुटत नाही आणि बौद्धिक क्षमताही चांगली. बौद्धिक मी शाळेत म्हणत नाही 100% मार्क पडणाऱ्या माणसाला मी काय हुशार समजत नाही. ते घासपीट काम असतं ते पुस्तकातलं वाचायचं आणि लिहून काढायचं ह्याला काय बुद्धी म्हणत नाही. तुमचं काम करण्याची पद्धत आणि जास्तीत जास्त तुमची शारीरिक क्षमता चांगली राहणे हा विषय खिलार गाईचं दूध पिल्यानंतर होतं आणि हे प्रत्यक्ष तुम्ही ही मुलं बघितली आणि ह्याच्यावर आम्ही काम केलं त्यानंतर आम्ही ठामपणे सांगू शकतो 100 रुपये लिटर देशी गाईचं दूध हे औषध म्हणून घ्या. लहान बाळ कुठलंही आहे तुम्ही देशी गाईचं दूध पाजायचं कधीही दवाखान्यात न्यायचं नाही. त्याचे पोटाचे काही विकार होत नाहीत कसलेच प्रॉब्लेम होत नाहीत. केसापासून दातापासून बोलेपर्यंत हाडापर्यंत सगळे एकदम व्यवस्थित त्याचं काम होतं. तर हे औषध म्हणून घ्यायचं आहे आणि ते आपल्या बाळाला पाजायचं आहे. हे ज्यावेळी आम्ही समजावून लोकांना सांगतो ते व्याख्यान होतं. एक ठिकाणी असे गेलो की आम्ही तिथं 50 रुपयाने लोक घेत नाहीत पण व्याख्यान झाल्यावर 100 रुपयाने मागायला रीग लागली माणसांची. पण तो माणूस गवळी म्हणून दूध देत होता दूध म्हणून दूध देत होता तर औषध म्हणून दूध देत नव्हता. आणि औषध म्हणून तुम्ही देता तेव्हा त्यांची दृष्टी बदलते लोकांची की औषध म्हणून असं बघायला चालू करतात की आपल्या बाळात काय फरक पडला आपल्यात काय फरक पडला घेतल्यानंतर काय झालं आपलं. मग ते गुण कळायला लागतात. आपण आधी सांगत असेल तर त्याचं लक्ष तसं जातं नाही तर दुधाला दूधच लोक समजतात आणि दुधासारखी भेसळ नाही. म्हणजे 80% भेसळ असलेला प्रचंड मोठा व्यवसाय म्हणजे दूधधंदा भयंकर मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरीच हा उद्योग करतो आणि दुधाचा धंदा तुमचा विश्वास चेक करण्यासाठी त्या मशनी गुंतवल्या त्याची करोडो रुपये व्हॅल्यू आहे. म्हणजे प्रामाणिकपणा तुम्ही आहे का नाही हे बघायसाठी करोडो रुपये गुंतवायला लागतात. मग इतकं चेक केलेला पण 80% फ्रॉड व्यवसाय आहे. मग किती मोठा गोंधळ आहे. पिशवीतलं दूध कधी आणू नका घरात अजिबात खाऊ नका मुलांना तर पाजूच नका. पिशवीतलं दूध आणा गरम करा अशी शाई बोटाने वडा रबरासारखी येते. रबर असतो. गाई 24 रुपये 25 रुपये 30 रुपये दूध परवडत नाही. जर्सीचं असू दे म्हशीचं 50 रुपयाने परवडत नाही. प्रोडक्शन कॉस्टच त्याचा जास्त आहे आणि ते बसवायलासाठी मग पहिल्यांदा गाई विल्यानंतर ते वासरू कापायला द्यायला लागतं. परत ते दूध देत नाही. परत त्याला इंजेक्शन द्यायला लागतात. ते इंजेक्शन दिलं की त्याच्या दुधात नाही येतं दूध ते परत बाळाला पाजलं की ते हार्मोन बॅलन्स बिघडतो. लहान मुली आहेत त्यांना मिशा यायला लागलेत आणि 9-10 वर्षाच्या मुलींना पिरियड चालू झालेत. हे 12-14 वर्षानंतर मासिक धर्म यायला पाहिजे तर 9-10 वर्षातच मुलींना हे व्हायला लागलेत. हार्मोन बॅलन्स बिघडायला लागला आहे. मुलांची भयंकर परिस्थिती वाईट होते. असलं दूध आपण घालूच शकत नाही. ते विष आहे आपण ते पाजायचंच नाही. आमच्या इथं मागं आम्ही मांजर पाळलं होतं. घरातलं दूध आम्ही पाजायचो त्याला कधी तर नाही किंवा काय झालं असं पिशवीतलं दूध ठेवलं तर दूध पित नव्हतं. असं मांजर कधी बघितलं का दूध पित नाही असं. मांजराला कळतं हे दूध प्यायचं नाही पिशवीतलं ते दूध आपण बाळाला पाजतो. मग बाळ पण त्याला कळतं ते पित नसते. मग पित नाही तर तुम्ही काय करता त्यात हॉर्लिक्स घालता ते बूस्ट घालता आणि काय काय मिळतंय त्या गोष्टी घालायच्या त्याला गोड करायचं त्याची चव करायची आणि ते विष त्याला तुम्ही पाजता ते पित नसते. आजपर्यंत तुम्ही कुठलंही बाळ बघा पिशवीतलं दूध आणलं आणि ते घेऊन गटागट प्यायला लागले ते पित नाही. आपण जबरदस्ती आई त्यात काहीतरी घालते आणि त्याला पाजते त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. शिक्का मारून 100 वर्षाचं आयुष्य दिलेली गोष्ट आपण 50 वर्षात संपून जायला लागलो आहे. 50 वर्ष माणूस मेला तर त्याचं आयुष्य संपलं तो वयच झालं होतं असं आपण म्हणायला लागलो आहे. पूर्वी 100 वर्षानं माणसं मरायची तेव्हा वय झालं असं म्हणायची. परत 70 वर्षानं माणसं मरायला लागली वय झालं होतं म्हणायला लागली. 60 वर्षानं माणूस मरायला लागला वय झालं होतं म्हणते. 50 वर्षानं माणूस मरायला लागला वय झालं होतं म्हणायला लागलो आपण. माणसं जन्माला आल्यावर मरतील काय असं काय वाटायला लागलं आणि माणसाची जात परत संपून जाईल इतकी परिस्थिती वाईट आहे. काम किती मोठं आहे प्रचंड मोठा आहे जागतिक लेवलचा आहे आणि हे करायलाच लागेल. तुम्हाला जगायचं आहे तुमचं कुटुंब जगवायचं आहे तर तुम्हाला गाई पाळावी लागेल आणि सेंद्रिय शेती करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसे आता किती पैसेवाली लोक आहेत आता पैसा कुणाकडनं खायला अन्न कुणाकडे आहे ना. एकच इंडस्ट्री सध्या चालू आहे फक्त शेतीची. बाकी सगळ्या इंडस्ट्री बंद पडलेत. शेती व्यवसाय कधीही बंद पडू शकत नाही. तुम्ही त्या दृष्टीनं त्याकडे बघितलेलं नाही.
आणि आपण प्रत्येकानं असं ठरवलं की माझा मुलगा शेतात येणार नाही, तो शेती करणार नाही. झालंय ते बरोबर आहे, त्याचं लग्नच होत नाही, अन्नदात्याचंच लग्न होत नाही, त्यालाच तुकडा घालायला बायको नसेल तर तो शेती का करावं. पण ह्यातनं बाहेर पडायला पाहिजे, वेगळं काहीतरी करायला पाहिजे. आणि ते त्या मार्गावर आम्ही आहे की नवीन मुलं मुली ह्यात पडली पाहिजेत आणि त्यांना त्यातला ग्लॅमर आणि पैसा आपल्याला दाखवता आला पाहिजे. आणि काम किती मोठं हे लोकांनी दाखवलं नाही. शेती म्हणले की विषयच मिटला. मुलग्याचा बायोडाटा वाचला, शेतकरी मी बघायचंच येत नाही, तो किती चांगला आहे, निर्व्यसनी आहे, सगळं आहे, चांगले पैसे मिळतोय, गाडी घोडा आहे, बंगला आहे, सगळं आहे, माणूस चांगला बघायलाच येत नाही. इतकी भयंकर परिस्थिती वाईट आहे. 30, 35, 40 वर्ष वय झालेली कितीतरी मुलं बिन लग्नाचे आहेत. काय पाप केलं त्यांनी शेतकरी झाले म्हणून. शिपाई असला 10,000 पगार असला तर तिचे लग्न होतात, पण शेतकरी नावाला एवढा मोठा बट्टा लागला आहे. तर हे धुवून काढायचं काम भयंकर मोठं आणि हे आपल्याला करावं लागेल. सगळेजण ऐकता हे समजून घ्या. गाई घ्या, सेंद्रिय शेती करायला लागेल. पुढं तुम्ही जगूच शकत नाही याच्याशिवाय. तुम्ही म्हणा सुहास पाटील घेतात, मी माझा आधी प्रपंच मागणार, माझ्या घरचं आधी ठेवणार, उरलं तर देणार, माझा काही गरज नाही सगळ्यांना द्यायची. हे आता असं करोना हे सगळं वाढत जाणार आहे. इथनं पुढं युद्ध चालू झालं तर अन्नधान्य सरकार तुम्हाला काहीही देणार नाही. जगायचं तर स्वतः जगायचं आहे. ते डॉक्टर बिक्टर काही आज मिळणार ॲडमिट, तुमच्याकडे किती पैसा तर ॲडमिट करून घेत नाहीत तुम्हाला. तर पुढं परिस्थिती काय होणार आहे. मग देशी गाई, देशी बियाणं, सेंद्रिय शेती करावीच लागणार आहे. त्याला काही पर्याय नाही. मग प्रॉब्लेम काय, तो परवडत नाही तर सोपं काम आहे, फॅक्टरीसारखं करा. तुमचं काही तयार झालेली वस्तू आहे त्याचं प्रोडक्शन कॉस्ट करा, बँक तुमचं काय हप्ता बिप्ता त्यातनं घाला, स्वतःचा पगार घाला, आपला नफा घ्या आणि मगच विका. तुम्हाला कोणी सांगितलं का एवढ्यालाच पैशाने विकायचं आहे म्हणून? व्यायचं नाही. आमच्याकडे कुठलंही प्रॉडक्ट आहे ते मी ठरवले दर आहे. इथं आमचं ठरलेलं आहे, वाजवून घ्यायचं, चांगलं असलं तरच विकायचं आणि त्या किमतीनंच विकायचं, तर विकायचं नाही तर विकायचं नाही. 3,000 रुपये किलोने तूप विकणं साधं काम नाही. आज महाराष्ट्रभर माझं तूप जात आहे. कुरिअरचे पैसे एक्स्ट्रा घेतो आम्ही 3,000 रुपये घेऊन, आणि करताना प्रामाणिकपणे करणार. आता गोंधळ कसा झाला, यात हुशार लोक घुसलेत. म्हणजे काय लोक 5-10% आहेत नुसतं ते असं कडकनाथ आलं, हाय तिथं बोकाड आलं, हाय तिथं कोंबडी आली, हायच तिथं काय ससा कासं कुत्रं मांजर, निव्वळ पैसा त्यांना मिळवायचा आहे. ते लोक ह्यात घुसतात, गोंधळ करतात. मला विचारतात दूध आहे, गिरायक आहे का माझ्याकडे, 200 लिटर दूध आहे, गाई किती आहेत तर 200 गाई आहेत आणि 300 गाई आहेत. शक्य नाही, ह्या माणसांच्या गाईच नसतात, ते कळप असतात, त्याकडनं ते दूध घेतात, ते पुढं त्यातनं तूप काढतात, असं काहीतरी चरबी काढायची, क्रीम काढायची, असले उद्योग करणारे भयंकर लोक घुसलेत. आणि आत्ता सेंद्रिय माल, भाजीपाला, धान्य, कडधान्य, तूप, दूध, गूळ किंवा कुठलेही प्रोडक्ट जे शहरात मिळतात 80 ते 90% फ्रॉड आहेत. लोक चुकीचं करतात, फसवणूक करायला लागलेत. काही दरांनी कुठनंही गोळा करायचं आणि सर्टिफाईड आहे का. आणि अति हुशार, अति शिकलेले माणसासारखे मूर्ख लोक नाहीत मी म्हणतोय. ते काय करतात, नेटवेट बरोबर आहे का, त्यानंतर पॅकिंग एक्सपायरी व्यवस्थित आहे का, त्यानंतर सर्टिफाईड आहे का. अरे काय सर्टिफाईड असतं, तो कागद 10-15 हजार रुपयाला मिळतो. सर्टिफिकेशन बघू नका. मी एक सांगतोय ते करा. तुमचे फॅमिली डॉक्टर आहे तसं तुमचा फॅमिली शेतकरी करा. वर्षातनं 2दा त्याच्या घरी जाऊन या, तो काय करतोय तुम्हाला कळतं, त्याकडे राहा, त्याकडे जेव्हा त्याचे प्रॉब्लेम समजून घ्या. तुमची मुलं बाळ आहेत तशी त्याला पण मुलं बाळ आहेत, त्याला पण जगायचं आहे, त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत. तुम्ही तिथं बसता आणि सर्टिफाईड म्हणून हे मध्यस्थी असे कोणाचे तर पैसे लुटतात आणि ते तुम्हाला आणून विकतात. तुमचंही आरोग्य चांगलं राहत नाही, पैसा भयंकर जातो आणि चुकीची माणसं मोठे यातनं होतात. फॅमिली डॉक्टरसारखा फॅमिली फार्मर तुमचा पाहिजेच. आणि जे खातात ते तो कुठं पिकतं हे तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला माहीत नसेल आणि एवढ्यासाठी तुम्हाला वेळ काढू शकत नसला तर तुमच्या आयुष्यातच काय उपयोग नाही. तुम्ही चांगलं खाण्यासाठी आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाता, आजारी पडू नये म्हणून शेतकरीकडे जावा ना तुम्ही. तो सगळं पिकवतोय त्याच्याकडे जावा, त्याला आधार द्या. भयंकर प्रॉब्लेम चाललेत शेतकऱ्यांचे आणि बदनाम करून टाकले. सारखं तुम्ही कर्जमाफी गरज नाही ना, कर्जमाफी घ्यायची त्याला काय गरज आहे, तुम्ही जगूनच देत नाहीत. त्या प्रोडक्शन कॉस्टच्या आतच आहे. म्हणजे 40-50 वर्षात जर तुम्ही सरकारी हे बघितले, पगार बघितले तर 100 ते 200 पटीने वाढलेत. आणि शेतकऱ्याच्या अन्नधान्याचा हे आहे ते 10-20% सुद्धा वाढलेलं नाही. मग तो जगणार कसं काय, त्याला काय खर्च नाही का, त्याला काय खायचं नाही का, त्याला काय मुळंबाळं नाहीत का, त्यांचा खर्च काय कमी आहे का तुमच्यापेक्षा. तर ह्या गोष्टी बघितल्या नाहीत आणि चांगली तुम्ही व्हॅल्यू देत नाही तर चांगलं तुम्हाला शेतकरी देणार नाही. सेंद्रिय करतोय मी, 20-21 वर्ष ह्याच्यात पडलोय. इतक्या गोष्टी अतिशय प्रामाणिक, व्यवस्थित, स्वच्छ औषध म्हणून करतोय. त्याची व्हॅल्यू तुम्ही करणार नसला तर मी करून तर काय फायदा आहे. त्यापेक्षा विषयाचं करून विकलेलं बरं ना तुम्हाला. हाच विचार जास्त लोक करतात. जर मग पैसेच मिळत नाहीत. सध्या मोठमोठे वांग्याचे, टोमॅटोचे, भोंगी मिरचीचे प्लॉट करणारी माणसं घरात खात नाहीत. त्यासाठी 1-2 गुंठ स्वतःचं सगळं केलेलं असतं. किडकं मिडकं आलं तरी ते करून खातात गोमूत्र मारून. पण ते तयार केलेली गोष्ट घरात खात नाहीत. ते स्वतः तोंडानं सांगतात आणि तुम्ही त्या गोष्टी खाताय.
तुम्ही चांगले पैसे द्या शेतकऱ्याला आणि चांगलीच वस्तू घ्या तर तो पिकवेल. तुम्ही कमीत कमी पैशात मागायला लागलाय तर तो मग केमिकल मारून तुम्हाला वाईट आणि विषच देणार आणि त्यामुळे सगळे तुमचे प्रॉब्लेम. अन्न जो खाऊ शकत नाही तर पैसा मिळण्यात सगळे उद्योग करण्यात काही पॉईंट नाही. आणि जर्सी गाई जे पाळतात ते जर्सी गाईचं दूध घरात खात नाहीत. जर्सी गाईचा गोठा आहे, त्यानं आपल्यासाठी एखादी गाई पाळलेली आहे, त्या गाईचं दूध तू घरात खातो. जर्सी गाईचं दूध खात नाही, त्यात किती विष आहे, काय काय केलं त्याला सगळं माहीत आहे. आणि दूध तुम्ही बघितलं, ती गाई तिथं आणली बांधली की मेल्यानंतर कापाला तिला बाहेर काढतात, बाहेर सुद्धा जाऊन देत नाही की गोटे बैठे चक्रम होऊन जाल. अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती त्याची असते आहे. आणि तिथनं आलेलं दूध आपण ते सगळे एकत्र व्हायचं, मग त्यात युरिया घालायचा, डालडा घालायचा, फेविकॉल घालावं लागतंय. तुम्ही मग अतिशोक्ती करायला लागला, अतिशोक्ती नाही, परवडतच नाही, ते होत नाही. तुम्ही जरी डेअरीत असला घातलं नाही, पुढचा माणूस कलेक्शन करणारा घालतो, काहीतरी घोटाळा करतात, ते सगळे एकत्र जातात, त्याच्यावरचं क्रीम काढतात, त्याला तूप म्हणतात. गोंधळ परत येत आहे. तूप कशाला म्हणायचं खाणाऱ्या माणसाला 90% माहीतच नाही. ते क्रीम काढलेलं असतं, ते गरम केलं जातं, त्याला माझं फॅट म्हणजे चरबी खायची गोष्टच नसते आणि ते आपण दाबून खातो. की मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले की म्हणतो तूप खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेले की म्हणतो तूप दूध खायचं नाही. माणसाला कळत नाही, दोन्ही डॉक्टर आहेत, एक म्हणतो खाऊ नको आणि एक म्हणतो खायचं का नाही खायचं. मग विषय होतो की तूप कशाला म्हणायचं, दूध कशाला म्हणायचं, हेच माहीत नाही आपल्याला. हे सगळं कलेक्ट केलं जातं, त्याचं क्रीम काढलेलं असतं, त्याला क्रीम म्हणतात, त्याला फॅट म्हणतात, त्याला तूप म्हणत नाही. ते खायची गोष्ट नाही, त्यानंच सगळे आजार होतात. हे ॲलोपॅथी डॉक्टरचं म्हणणं करेक्ट आहे. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतो तुम्ही चमचाभर तूप खाल्ल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, तुमचं शरीर चांगलं राहू शकत नाही, तुमच्यात बल येत नाही, तर त्याचंही करेक्ट आहे. ते खायचं, हे लोणकट देशी गाईचं तूप खायचं आहे. लोकांनी सगळ्या दुधाला दूधच म्हणलं, तुपाला तूपच म्हणलं, ताकाला ताकच म्हणलं, शेणाला शेणच म्हणलं. देशी गाईचा फरक आहे, त्यात भयंकर फरक आहे. आणि औषधी म्हणून हे खायचं आहे आणि हे खाल्ल्यानंतर भयंकर फरक पडतो, शरीर त्यांचं एकदम मस्त राहतं. हे लोकांना समजत नाही, मग कन्फ्यूज लोक होतात. देशी गाईचं दूध काढायचं, सगळं दूध गरम करायचं, साई काढून क्रीम काढून करायचं नाही. हे इंजिनियर लोक भरपूर आहेत, आमच्याकडे कोर्स आहेत, त्यातले निम्म्याला जास्त इंजिनियर आहेत शिकायला. मग ते मधला मार्गाचं काहीतरी बघतात, इथनं कलेक्शन करूया काय, गोळा करूया काय, क्रीम काढूया, दूध विकूया, गरम करायचं, दूध विकायचं, शाई काढायची, असला धंदा काय करू नका. प्रॉपर प्युअर करा आणि तुमचा रेट काय होतो ते सांगा आणि तुमचं प्रोडक्ट बोललं पाहिजे. तुम्ही कपडा मार, मी ह्यावन मी तेव्हा पाठी 3ला वाजता उठतो, तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही काय करायचं ते करा, तुमचं प्रोडक्ट बोललं पाहिजे. रिपीट ऑर्डर आपोआप येते, तुम्ही म्हणाल तेवढे लोक पैसे देतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. मधला मार्ग गोंधळ अजिबात करू नका. आता तुम्ही ऐकता त्यात भरपूर लोकांच्याकडे गीर गाय आहे, त्यांच्याकडे दूध आहे, तूप आहे. दूध 50-60 रुपयांनी विकतात, तूप आहे ते 1800 रुपये 1500 रुपयेपासून लोक विकतात. तसं करू नका, समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय काम करू नका. गडबड गोंधळ भयंकर झाला आहे आणि ते हे एक लय झाले. आता ऊत आला आहे त्याचा, काय म्हणतात ते कन्सल्टंट, ह्याने कधी कासरा लावलेला नसतो. गेल्या कन्सल्टन्सी प्रचंड सगळ्या गोष्टी सांगतात, कोर्स घेतात आणि ते 2-3-4 दिवसात कळणार ही गोष्ट नव्हे. असं आहे. कुठंतरी गेलो, मग ते बरेच लोक असे आहेत की गेलो आम्ही, ते साबण केला आणि धुपायची कांडी गेली. अरे एवढं सोपं आहे वे, साबण केला आणि विकायचं कुठं, आणि ती तुम्हाला काही शिकवलेलं नसतं, त्यालाच माहीत नसते. इथं आमच्याकडे 4-5 दिवस शिकतात लोक, तिकडे लगेच कोर्स काढतात, त्याला माहीत नाही. ते औषध, साबण औषध म्हणून वापरायचं आहे, धूपस्टिक औषध म्हणून वापरायचे आहे. धूप कुठं औषध असतं का? ते कुठल्या रोगाला धूपस्टिक वापरायचा असतोय, का वापरायचा असतोय, वातावरण शुद्धीकरण कसं होतं, त्याचा डेमो काय दाखवायचा, करायचं कसं, काय घालायचं, पॅकिंग कसं करायचं, काही माहीत नसतं. 4 दिवसात काहीतरी करायचं, त्यांना पैसे काढायचे आणि प्रसिद्धी करायची. ह्या गोष्टीत भयंकर लोक आले. आता उतच आलं आहे सगळ्या ट्रेनिंगचं, सगळं ट्रेनिंगच चाललं असते. लोक फेल जातात, गाई बदनाम होते. विषय काही नाही. मला वैयक्तिक फेमस व्हायचं, मला गाई फेमस करायची. माझा फोटो बघितला तुम्हाला कुठं घालणं नाही. फेसबुकला आणि TV व्हिडिओला आणि ह्याला बातम्या दररोज करू शकतो मी, प्रेसचाच माणूस आहे. ते मला करायचं नाही. मला पेरायचं आहे, ते चांगलं उगवलं पाहिजे. ते व्हायला लागले, पण हे शॉर्टकटवाली माणसं यात घुसल्यात, कडकनाथ करून टाकतील थोड्या दिवसानं. आत्ता झालंय तसं. भरपूर गोटे आता बंद पडायला लागले. गिरवाल हे नाही, गिर नाही चालत. आता सहवाल झाली, राटी सिंधी. अरे नवीन काहीतरी करायचे, माणसांचे पैसे घालवायचे, कुठनं तर काहीतरी प्राणी आणायचा, त्याचा उद्योग काढायचा, त्यात पैसे मिळतात, हे मिळतात, नकं विकायचे, टल्पर विकायचे, 2.5 अंडे विकायचं, काहीतरी असं करून काही होणार नाही. गाईचा विषय असा नाही. गाई हजारो वर्षापासून आपल्याकडे आहे, त्याचा व्यवसाय चोख मांडलेला आहे, करून दाखवतोय, बडबडत नाही. इथं कधी यायचं आणि सगळ्या वस्तू विकतोय, तुम्हाला दाखव, शॉक होऊन जा. शॉक असं कुठं असतंय का, आणि एवढे पैसे मिळते, यायचं इथं बघायचं, प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी केल्यात ते बोलतो. मी काय शास्त्रज्ञ नाही, कागदावरचं वाचायला मला येतं, माझी बातमी आली तर मी कधी वाचत नाही. वाचन नाही, हे सगळं प्रॅक्टिकल आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी करून दाखवतो, प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर तुम्हाला विकून दाखवतो, सगळ्यांचा रिझल्ट दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचा तुमचं प्रोडक्ट बोलतं, अतिशय सोपं आहे. शहाण्या माणसाने इथं याचं काही काम नाही.
शिकलेला माणूस आमच्याकडे अजिबात चाला शिकवतोय तो आम्हाला कळतंय. शिकलेले जेवढी माणसं ते ना पहिले 5 दिवस त्यांच्या डोक्यातली घाण काढायलाच जाते. ते काय म्हणले मग जर्सी गायचं चालत नाही का असा करतो म्हणजे असंच विचित्र माणसं आहेत. आम्हाला आड्यानेच माणसं पाहिजेत आणि भयंकर मोठं काम करतात. किती तर असे पोरं आहेत हाताला धरून माणसं आणली महाराष्ट्रातनं सगळ्या गडचिरोलीपासून कर्नाटकपर्यंत सगळीकडे व्याख्यानं माझी झाली. वेड्यासारखा फिरलो. एक माणूस हाताला धरून आणला चल तुला करून दाखवतो तुला इथं आणून शिकवली. मुलं मुली भरपूर शिकली. महाराष्ट्रभर आत्ता जिथं जिथं काम चालू आहे ट्रेनिंगचं काम चालू आहे सगळी मुलं माझ्या इथं शिकलीत. महाराष्ट्राचं पहिलं प्रशिक्षण केंद्र मी इथं सुरू केलं आणि तेव्हा जे झाले तीच माणसं प्रॉपर काम करतात. व्यवस्थित शिकवलं. आमची तळमळ होती आम्हाला पेरायचं होतं आमचं ते तत्व होतं आमचा तो धंदा नव्हता. त्यांना ते शिकवायचं होतं. पण अर्थशास्त्र विज्ञान फार महत्त्वाची गोष्ट आहे. कलियुगात आपण राहतो म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला आम्ही शिकवल्या. तर तुम्ही हे लक्षात घ्या. व्यवसाय सुरू करताना आधी लक्षात घ्या की मला काय करायचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की तुम्ही प्रॉपर गाय आहे त्याच्यावरच काम करा. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात असं तर खिलारवरच काम करा. कोकणात राहत असं कोकण किटीवर काम करा. त्या ह्याच्याकडे असेल लाल कंदारी देवणी त्या गायी जिथं आहेत तिथं किंवा ह्याच्या बाजूला गवळव गाय त्या गायीवर काम करा. गाय दूध कितीही देऊ दे तुम्हाला जर्सी गायच्या दुधा एवढे त्या दुधाचे पैसे करून देतो मी तुम्हाला. जर्सी गाय 10 लिटर देते सरासरी ॲव्हरेज सरकारी काढलं जर्सी गायचं टोटल वेळ 3 लिटर ॲव्हरेज आहे. म्हणायची गोष्ट आहे 10 लिटर 20 लिटर देते असं काही नसतं. जर्सी गाय 2-3 वितात मरून जाते. देशी गाय देते 15-16 वितं. हे जर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तर ते विषय एकदम वेगळा आहे. नुसता आभास केलेला आहे. प्रत्यक्ष परिस्थिती तशी अजिबात नाही. आणि हे सगळं शेण गोमूत्रातून ते मिळेल त्या दुधात मी तुम्हाला ते सगळं बसवून देतो. तर असा व्यवसाय नुसतंच गीर घेऊ नका असं माझं म्हणणं नाही. समजून घ्या. दूध विकायचं तर कसं करायचं आणि खाण्याचा एक विषय आहे. परत माणसं ते गाई घ्यायची आणि तुम्ही जर्सी ट्रीटमेंट तिला दिलं तर त्या दुधाचा काही उपयोग नाही. माणसं ते दूध द्यावं म्हणून हासकन बारली घालतात. हा एक गिर पण 2-4 वर्षात मरून जातात. त्या गाप जात नाहीत. थानं बाद होतात त्यांची. भयंकर पचनाचे प्रॉब्लेम होतात. गाई मरून जातात. हासकं बारली घालून दूध काढू नका. तसला उद्योग करू नका. ते दारू काढलेलं वेस्ट तुम्ही जर गाईला घातलं तर काय व्हायचं त्या गाईचं भयंकर प्रॉब्लेम होतो. तर असा उद्योग काहीतरी करू नका. भयंकर विचित्र प्रकारात ह्या देशी गाई पाळणारे मी भरपूर गोठे बघितले. प्रत्येकाचं आपलंच डोकं आहे. आणि हे जर्सी गाईतला देशी गाई टिकत नाही. ते बार्डीवर दुधाचाच विचार करते त्याशिवाय त्याला काही कळत नाही. ते वेगळी सिस्टीम आहे. ती माणसं मेंटली हे चालत नाही. म्हणून मानसिक स्थिती तुमची ही करा की आपल्याला पैसे मिळवायचे आहेत कशात मिळवायचे तर सगळ्यात मिळवायचे आहेत. दूध आणि तुपातनं फक्त नाही. शेण गोमूत्र आपलं फोकस आहे आणि दूध तूप हे बोनस आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं अशा गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही आता निवडताना गाई निवडा. आणि गोठ्याचे तुम्ही आता नवीन करणार असाल डोंगरा शेजारी बघा. माझ्या आता हॉस्पिटलला गोशाळा 8 महिने खायला घालाय नाही पाणी नाही भानगड नाही. गेट उघडले की बाहेर जातात आणि सगळं 100वर प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. मनसोक्त खातात बसतात तळ्यात पाणी पितात. पाणी म्हणजे असं वाहते पावसाचंच पाणी. शेजार नाही युरिया नाही DAP नाही भानगड नाही काहीच नाही. पावसाचं पाणी येतं डायरेक्ट पितात सगळं खातात येऊन बसतात. म्हणजे काही न देता शेणगोमूत्र मला आणून देतात. असा कुठं धंदा का त्यांना काय घालतच नाही. तर अशी जागा निवडताना तुम्ही डोंगरा शेजारी निवडा जिथं वाट असेल तुम्हाला लाईट असेल मनुष्यवस्ती माणूस राहू शकत असेल आणि फिरायला कुरण असेल. अशा ठिकाणी जर तुम्ही ते भाड्यानं घ्या. विकतच घ्यायला पाहिजे असं नाही. बरेच गोटे आहेत ते असे बंद पडलेले आहेत. तिथं तुम्ही व्यवस्था बघा आणि तिथं तुम्ही हे करा आणि शेणगोमूत्रावर फोकस करा प्रोडक्शन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथनं पुढं माणूस जगू शकत नाही. तुम्हाला निवांत जगायचं आहे. 2 टोपणं नुसतं गोमूत्र घ्या. पंचगव्य घृत तयार करतात हे असं नाकात संध्याकाळी 2-2 थेंब घाला एवढं भस्म तयार होतं. भस्म म्हणजे काय गायचं शेण वरती धरायचं जाळायचं प्रोसेस आहे त्याची. ते चाळायचं तयार करायचं आणि ते पाण्यात घालायचं आणि ते पाणी प्यायचं. रोग होतात एकतर अन्नातनं हवेतनं आणि पाण्यातनं. तिन्ही गोष्टीचं सोल्युशन आहे. एवढ्या गोष्टी करा तुम्ही आजारीच पडू शकत नाही. आणि इतर काय झालं तर बाकीचं दुधातुपाची औषधं आहेत. सगळं झालं की तुमचं सगळं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि हे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. गडगड करून डेअरीवाला आणि गवळी होऊ नका तुम्ही. तुम्ही डॉक्टर व्हा. लक्षात घ्या. हे गवळ्याचा धंदा नव्हे. गिर गाय घ्यायचं आणि गवळ्याचा धंदा करायचा आणि दूध पुरवायचा हा गवळी झाला तुम्ही. तुम्ही डॉक्टर व्हा. भयंकर मोठी गणित आहे यात. लोण्याचं तुपाचं आता श्रीकृष्णाचा विषय काढला तर श्रीकृष्णाने लोण्याची चोरी का केली. दुसरं काय चोराय नव्हतं का त्याला. आणि एवढा मार खायचं काय नडलं तर का सगळ्यांचा बदनाम होऊया. चोर झाला माणूस कशासाठी लोण्यासाठी चोर झाला. लक्षात घ्या. मग भगवान श्रीकृष्ण चोर झाला कशासाठी लोण्यासारखी. लहान मुलांना लोणी घालून बघा. कृष्णासारखे नाही झाले तर सांगा. लोणी बघायला मिळत नाही आपल्याला. देशी गायचं लोणी खाल्लेलंच नाही तुम्ही. कसली श्रीमंत तुमची करोडो रुपये आहेत. मग व्हॅल्यू तुमची काय सांगता. माझ्याकडे ही गाडी आहे म्हणे 1 कोटीची गाडी आहे 5 कोटीचा बंगला आहे. कशाबरोबर खायचं तू.
तुम्ही देशी गाईचं दूध पिलेलं नाही, देशी गाईचं तूप खाल्लेलं नाही, देशी गाईचं लोणी खाल्लेलं नाही, फार श्रीमंत आहे ना तुम्ही, तर तुमच्या मुलांना देशी गाईचं दूध आणि तूप आणि लोणी खायला द्या, तर तुम्ही श्रीमंत म्हणायचा. त्याला लागणारं अन्न तुम्ही पुरवू शकत नाही. 1 रुपयाचं अन्न आत्ता तुमच्या मुलाला तुम्ही देऊ शकत नाही, किती तुमच्याकडे पैसे असले तर. आणि त्याच्याकडे तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? आणि असताना तुम्हाला 1 नाही 2 मुलं आहेत, त्यांचं तुम्ही बेसिक पुरवू शकत नाही. त्याची गरज बेसिक आहे तर तुम्ही पुरवू शकत नाही, तर श्रीमंती कशाची तुम्ही सांगताय? त्यांच्यासाठी तर सगळं करायचं आणि सगळे प्रॉब्लेम त्यांचेच आहेत. आज आपलं कसं तर निघून जाईल. मुलांचं भयंकर अवघड आहे. WHO उड्या मारतं, ते सांगतं 40% मुलांना मुलं होणार नाहीत. आपला नंबर लागला तर काय मिळवलं आपण? हे खायला घाला, सहज मुलं होऊन जातात. मुलं न होणारा मुलं होतात. सगळे औषध आहेत हो. सर्दीपासून काही सांगा, सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायची गोष्ट पंचगव्य चिकित्सेमध्ये आहे आणि जगातली श्रेष्ठ चिकित्सा पद्धत आहे. पुढच्या एपिसोडमध्ये ह्या विषयावर आपण बोलू. आज फक्त गायीच्या जाती आणि काय करायचं नाही ते सांगतो. गडबड करून काहीतरी करायला जाता, पैसे प्रचंड घालता, गोठा. परवा एकाचा गोव्याचा फोन आलाय, गाई आता 10-15 घेणार आहे. कसं होतं, सिस्टीममधल्या माणसाने गेल्यावर काय घोटाळा होतोय सांगतो. तो गेला गोठा बांधायला इंजिनियरकडे. इंजिनियर लगेच खड्डा काढला आणि ते हे काढलं, मोठं 8 लाखाचा गोठा बांधून ठेवला. काय लागा शाना म्हटलं, 2 लाखाचं काम तो 8 लाख, म्हणजे अगोदर जो 6 लाखात ढबऱ्यात गेला. हे प्रॉफिट कमवून त्यातनं 6 लाख फेडायचा कधी, ह्यातच हे सगळं गडबड होते. गोठा बांधायचा का नाही बांधायचा हे पण आहे. माळावर जागा मिळाली, झाडं तिथं असतील तर गोटासुद्धा बांधू नका. नुसतं आडवं एखादं तिरकं छपार केलं तर त्यातही खिलार गाई राहू शकतात. बांधल्या तरी चालतात, नाही बांधल्या तरी चालतात. नुसतं ते मेंढरवाली कंपाऊंड करतात तसं केलं तरी गाई जाऊन निवांत तिथं बसू शकतात. आपलं काम सगळं भागतं. आपलं कसं प्रोजेक्ट म्हटलं की बँक बसले तुमचं लुटायला आणि तुमचं विकून टाकायला सगळं. मग फाईल आणा, मशिनरी आणा, हे आणा ते आणा, सगळ्या गोष्टी करा, बांधकाम कन्स्ट्रक्शन येणे करा, ह्याच्यातच तुमचं आयुष्य जातं आहे. प्रॉफिट तुम्हाला काही मिळत नाही. सगळे पैसे आधी सगळ्याला त्या लोखंडाला आणि सळ्यालाच घालवून टाकताय. आपल्या पदरात काही पडत नाही, परत काही फिटत नाही. बँक काय विकायला बसलेलीच असते आणि ही बदनामी कायमची आपल्या माथ्यावरच आहे. कर्ज बाजारी आणि कर्ज कधी भेटलं नाही. अगोदर चुकीचं सगळ्या गोष्टी करतो. गोठासुद्धा बांधायची गरज नाही. 0 बजेट गोशाळा. डोंगराकडेला जमीन घ्या, तिथंच गाई ठेवा, वर फिरवून आणा. गोठा बांधायची गरज नाही. लागला तर शेड साधं बांधून टाका. दुसरी गोष्ट, हे कुट्टी मशीन आणि हे तेन लढतर लपडे आहेत का नाही, हे सगळे जर्सीसाठी केलेली गोष्ट आहे. देशी गाईला कुट्टी मशीन लागत नाही. उसाची मुळे असे जाऊन टाका, फोडून खातात. केळीचे खोटं सोलून खातात गाई. कुठलीही गोष्ट तुम्ही अशाच टाकू शकता. काडीसुद्धा मात्र करत नाहीत, पार फोडून खातात. आणि जेवढं ते चावून खातील तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं आणि त्यांच्या दुधाची, शेणाची, गोमूत्राची मेडिसिन व्हॅल्यू एकदम चांगली, सॉलिड एकदम. तर ह्या गोष्टी पण करू शकता. हे बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही अजिबात. तुमची व्यवस्था तशी असेल तर तुम्ही डायरेक्ट कडबाई पेंडी टाकायची, मुळीसुद्धा ठेवत नाहीत काही, सगळं फोडून खातात. तर हे बाकीच्या गोष्टींचा जेव्हा भयंकर खर्च करणं आणि मग त्यातनं ते निघत नाही, मग त्यांचं व्याज पण निघत नाही, तर हे खर्चच आधी कमी करा. मग ते कसे करायचे तर ते समजून घ्या. तुमची जागा कुठं आहे, कशी आहे, कुठं गोठा बांधला आहे, चढ उतार बघा, पूर्व पश्चिम हवा. आणि गोठा बांधताना एकदम स्वच्छ पाहिजे, कोंदटन ते हे करू नका. दिवसभर त्यात ऊन आणि हवा खेळती राहिली पाहिजे, मग जनावरं चांगली राहतात. आणि गाई बांधून ठेवू नका शक्यतो. बाहेर कंपाऊंड मारून टाका, अर्धबंदिस्त करा. धाराची वेळी आत घ्या, इतर वेळी बाहेर सोडून टाका. वासराला एक फेन्सिंग करा, त्यात ते वासरं ठेवून टाका. गाई कायमच्या रिकामी सोडा. पाण्याचा टँक तिथं ठेवला की जाऊन स्वतः पाणी पितात. पाणी पाजायचा विषय नाही. सगळं शेण बऱ्यापैकी बाहेर पडतं. आज शेण काढायचा पण विषय जास्त त्रास होत नाही. देशी गाईंना धुवायला लागत नाही. मूळ मुद्दा आहे जर्सी गाईचं आणि म्हशीचं. मला ते गणितच कळत नाही. दुधातनं पैसे मिळतात तर पाणी जगाला मिळेल ना, त्यासाठी भांडण चाललं आहे. आणि हे इतकं पाणी त्यात वापरतात, ते पाणी वापरतात तेवढ्या दुधाचे पैसे होतात नाही. मला काही कळत नाही. प्रचंड दररोज धुवायला लागतं, सकाळ संध्याकाळ गोठा, तरी त्यातला घाणवाद जात नाही. आणि पाण्याचा भयंकर वापर लागतो, तर त्यातनं नफा काय मिळतो. ह्या गाईंना धुवायलाच लागत नाही. पावसात आंघोळ केली तर केली, धुतलात तर चांगलं आहे, पण ती गरज नव्हे. दररोज उठून गाय धुतलीच पाहिजे, ते पाणी मात्र केलं पाहिजे असं काही नसतं. त्यामुळे आणि जवळपास कुट्टी मशीन जवळ, वैरण जवळ येऊन पडावी आणि साध्या सोप्या पद्धतीत काम व्हावं. कमीत कमी खर्चात गोठा करायचा. गोठाला स्टायलिश आणि भारीतला करू जाऊ नका, त्याच्यात काय उपयोग नाही त्याचा. आणि गव्हाण करताना गोल करा, चौकोनी गव्हाण करू नका. त्या छिद्रात जर तुमची हे बसलं भरडा किंवा काय, तर त्याला भुरा येतो आणि त्याच्यापासून बरेच रोग होऊ शकतात गाईला. गोल गव्हाण करा, साफ करता येते व्यवस्थित. पाण्याचा टँक एक वासरासाठी करा, एक गाईसाठी करा. त्यांना पाहिजे तेवढं पाहिजे तेव्हा पाणी पितात. आपण जसं दिवसातनं 4-5-6 वेळा पाणी पितो तसं गाई पाणी पितात. आपण बांधून ठेवले की 2 वेळा पाणी पाजाय, तसं ते होत नाही. पचनक्रिया व्यवस्थित होत नाहीत, मग त्याचा शरीरावर भयंकर परिणाम होतो. आणि बांधूनच घालू नका मुळात गाईंना. आपल्याला बांधून घातला आता करोनात कसं व्हायला लागलं, मजेत चाललं आहे का, लोक आत्महत्या करायला लागली पार. जनावरांना जर गाईला तुम्ही जर दिवसभर बांधून आयुष्यभर बांधून ठेवलं तर त्यांना काय होत असेल.
आणि ते त्यातनं मानसिकता काय असणार आणि त्यातनं मिळणारे आपल्याला प्रोडक्ट असेल ते किती चांगले असते. आणि ते रिकामे सोडा मस्त राहतात, ऊन सावलीत त्यांचं ते राहतात आणि गोठा तुमचा रिकामा असतात. त्यात एक ठिकाणी एक डंपर मुरुम टाकून ठेवा. पावसाळ्यात तर प्रॉब्लेम भयंकर येतो. म्हणजे आमच्या इकडे तर अफाट आहे, गुडघ्या एवढा चिखल होतो, भयंकर प्रॉब्लेम होतो. तर ते ढीग असला की तिथं पाणी जात नाही, पाणी सगळं निघून जातं आणि गाई तिथं निवांत बसू शकतात पावसाळ्यात. आणि बसल्याशिवाय आणि रवंत केल्याशिवाय आरोग्य चांगलं राहत नाही, दूध चांगलं देत नाहीत गाई. ते फार महत्त्वाचं आहे, त्यांनी बसणं. आणि त्यांच्या हिशोबाने गाई सोडल्या उन्हाळा असतो तेव्हा गाई उन्हातच बसतात 11, 12, 1 वाजेपर्यंत. त्या सावलीत बसत नाहीत. त्यानंतर दुपारी सावलीत बसले तर बसतात. त्यांना ऊन भयंकर आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हाच मेन गोष्ट आहे. म्हणजे गाईच का, देशी गाईच का, तर त्यांना वशिंड असतं, सूर्यकिती नाडू त्यात असते आणि सगळ्या घरातनं मिळणारी सगळी एनर्जी त्यातनं घेतली जाते. तेच सगळं शेण, गोमूत्र, दूध, दही, तुपात येतं. म्हणून गोमूत्रात सुवर्णकण आहेत, तुपात सुवर्णक्षार आहेत, दुधात सुवर्णक्षार आहेत. तर त्याच्यामुळं हे औषधी गुणधर्म आहेत आणि त्याच्यामुळं रिझल्ट येतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हे समजून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवसाय करायचा आहे. अतिशय सोपं आहे, सगळं गाईच करते आणि डोकं ह्यात काही चालवायला लागत नाही. प्रोसेस सगळी गाईमध्ये होते. आपण काय करायचं सांगा, सगळी व्हॅल्यू त्यात येते. काय नाही करायचं ते समजून घ्यायचं, ते फक्त करायचं नाही, बाकीचा उद्योग करत राहणे आणि प्रॉपर आणि व्यवस्थित करा आणि चांगल्या रेटनी द्या, नाही तर काय उपयोग नाही. व्यवस्थित विकला म्हणजे सस्टेनेबल कसा होऊ शकतं, ब्रेक इव्हन पॉईंट काढून त्याच्या पुढचं जर व्यापार व्यवहार आपण करायला लागलो. आणि गाई आणि सेंद्रिय शेती, देशी बियाणं आणि हे एकत्र केल्याशिवाय हे चालत नाही. तुमच्याकडं दुसरं काहीतरी विकायला पाहिजे. आता आमच्यासाठी कसं आहे की आमच्याकडं ऊस पट्टा आहे सगळा, बाकीचं काय करता येत नाही. भाजीपाला वगैरे चिखल भयंकर होतो. ऊस आणि हळद माझी कायमची असते. ऊसाचं आता हे करतो आम्ही, गूळ तयार करतो सेंद्रिय. तर त्याची पहिली आम्ही आम्ही बदलत जायला पाहिजे. आपण त्यातच अडकून बसतो. तर पहिलं पण मी ढेप करायचो दरवर्षी मात्र व्हायचं. दिलेलं असायचं, कोणाला तर जास्त घेतलं तर ते घरात ठेवायचं, त्याचा खून यायचा, बुरा आला, आळ्या झाला, खरंच नुकसान त्यांचं व्हायचं. म्हणजे आम्हाला काय इकडं पैसे आलेले असायचे, मग असं बरं नाही ना माझ्याकडे पैशाला त्याचं काय का होईना. तर त्याच्यावर आम्ही काम करायला चालू केलं. म्हणजे ढेपाचा प्रॉब्लेम आहे तर पावडर करूया. पावडर करायला चालू केलं तर रेट वाढायला लागले. 20% त्यात हे व्हायला लागलं, म्हणजे वजन कमी होतं आहे, कारण आर्द्रता पूर्ण निघून जाते आणि प्रोसेसला खर्च भरपूर येतो आहे, रेट वाढतो आहे. रेग्युलर गुळांचा 100 रुपयाने असतो, पावडर केली आता हे असं फाईन पावडर असते 120 रुपयांनी विकतो आहे. तर परत मग 120 रुपये जास्त होतं तर अर्धा किलोची पॅकिंग करायची. 60 रुपयाला लोकांना जास्त वाटत नाही, भरपूर लोक घेतात, खायला एकदम सोपे आणि आपला फायदा असा होतो आहे, त्यांचं काही खराब होत नाही, आपण ठेवलेलं व्यवस्थित राहतं. आणि महिन्याला 1 किलो ढेप माणसं खात असतील तर 2 किलो पावडर खातात, डब्बल विक्री आपली होते. तर असं बदल आहेत. लोकांना काय पाहिजे त्याप्रमाणे ते द्यायला पाहिजे. 1 किलो पॅकेट करू नका, ते लोक घेत नाहीत. अर्धा किलो घ्या, भरपूर घेतात. आणि लोक शहरात कमी आहेत, घरात 2 लोक असतात तर ते मोठ्या मोठ्या पॅकेटमध्ये घेत नाहीत, थोडं थोडं गेलं की ते भरपूर घेतात आणि त्यामुळे भयंकर वाढले आणि आमचं नुकसान वाचलं भयंकर. नाही गुळ भयंकर मात्रा व्हायचं. आणि दुसरी केली आम्ही हळद रेग्युलर करतो आणि पॅकिंग व्यवस्थित करायचं. पाव किलोचं पॅकिंग आहे, फार मोठं करायचं नाही, 100 रुपयांनी देतो. 400 रुपये किलोनी पूड जाते माझी. मग हे रेट मी ठरवलेत, हे जातात, हे आहे का, व्हॅल्यू आहे का ह्याच्यात. कर्क्युलम ह्याच्यात असतं, ते रेग्युलर हळदीचं असतं 2-2.5%, सेंद्रिय असतं 3-3.5-4%, ह्यात 8.84%. कॅन्सरला औषध म्हणून आम्ही हे देतो. तर हे तयार कसं करतो, हळद लोक 8 महिन्यात काढून गडबड करतात, रान रिकामं करायचं. आम्ही ते करत नाही. आम्ही 10 महिने ठेवतो, पार वरचं वाळून देतो. काढल्यानंतर त्यातलं हे करतो आहे, हळद काढल्यानंतर स्टीलच्या चाकूनी कापायची, उन्हात वाळवायची आणि ती दाळायची. मेडिसिन व्हॅल्यू प्रचंड राहते त्याच्यात आणि त्याचा भयंकर फायदा होतो. आणि हळद खायची चीज नाही, हे औषध आहे. तर हे असं करायचं, एक स्टिकर करायचं, व्यवस्थित पॅकिंग करायचं, लोक चांगले पैसे देतात. तुम्ही पॅकिंगच व्यवस्थित नाही, पुढीत बांधून देणार, कसंही देणार, तसं ते चालत नाही. गाभाळपणा जरा सोडा. शेतकऱ्यांनी विकायला शिकलं पाहिजे. तयार सगळं करू शकता पण विक्रीत भयंकर माणसं बोलूच शकत नाही. शेतकरी जो बोलू शकत नाही त्याचं काही खपत नाही. तुम्ही तुमच्या वस्तूची माहिती नाही सांगू शकली तर अवघड आहे. आणि प्रॉपर करा, प्युअर करा. स्टँडी पाऊचे 3 रुपये जातात मला पॅकिंगला, स्टिकरला 1 रुपये, तर 4 रुपये गेले, पण 400 रुपये मिळवतोय मी ह्याच्यात. हीच हळद बाहेर गेला तर तुम्ही 150-200 रुपयाला कोण विचारणार नाहीत लोक. आणि ह्यात व्हॅल्यू काय आहे ते मला माहीत आहे. ॲनालिसिस मी कुठल्याही गोष्टीचं करत नाही, ज्यांनी घेतलं त्यानेच केलं. हे पुण्यात मी दिली होती हळकुंड, दळताना त्यांना जास्त चांगला वास आला, त्याने मालकांना सांगितलं, त्यांनी 7,000 रुपये घालून त्याचं ॲनालिसिस केलं, मला पाठवून दिलं की खरंच ही तुझी महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. तेव्हा मी 400नंच विकत होतो. तर त्यांनी ॲनालिसिस दिलं म्हणून नाही, मला माहिती आहे माझी चीज काय, मी प्रामाणिक करतो, चांगली आहे तर माझी व्हॅल्यू ठरलेली आहे, त्या व्हॅल्यूत करतो. तर हे मला सपोर्ट करतं. माझं तूप ही जातं, तुपावर माझा गुळ ही जातो, माझी हळद एक पॅटर्न बसवून टाकला आहे. तर ते कस्टमर माझं कायमचं आहे, त्या घरात ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच जातात. आणि परत मग बाकी रेंज भरपूर आहे, भरपूर गोष्टी करतो. आणि पावडरीमध्ये परत फरक पडतो आहे
काय काय झालं तर हे शेवटी मोठे निघतात असे खडे, त्यानंतर 2 नंबरचं असं चाळण हे ग्रॅन्युल्स निघतात. हे सेम रेटमध्ये विकायचं, हे थोडासा दर कमी लावायचा. सगळं खपतं, भयंकर लोक चांगली खातात, संपतं लगेच. सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी लक्षात घ्या. प्रॉपर पॅकिंग करणं, ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. नुसतं उत्पादन करण्यापेक्षा ते पॅकिंग व्यवस्थित करणं, विकणं आणि ते ठेवणं महत्त्वाचं. नुकसान भयंकर होतं. गूळ जर तुम्ही व्यवस्थित ठेवू नाही शकलं तर प्रचंड नुकसान होते. तर असं पॅरलल तुमचं काय तर ठेवा. मी गोशाळा करतात तर त्यावर शेती ही केलीच पाहिजे. त्यातनं असं काय तर उत्पादन मिळणारी गोष्टी करा. फळं असू देत, भाजीपाला असू दे, काही करा. एकमेकावर आधारित आहे. नुसती गाय आणि तिच्या दुधातुपावर मी धंदा करतो, अजिबात होणार नाही. तर ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. तुम्ही एकाबरोबर एक गोष्टी अशा सगळ्या द्यायला पाहिजे. तुमच्याकडे आणणारा माणूस, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक तुम्ही गोशाळा काढल्यानंतर माणसं भरपूर तुमच्याकडे बघायला येतात. तुमच्याकडे विकायलाच काही नसतं. ते आलेली माणसं आहेत, तेच ग्राहकांना तोच पैसा आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी कर्नाटकानं पाठवणार, तसं नाही. आमच्याकडे हे अशीच लोक बघायला येतात. शेप असे 1000-2000 रुपयाचं साहित्य घेऊन जातात. असं कुठलीच गोष्ट नाही. कुठलाही माणूस असा नाही त्याला आजार नाही. एक माणूस मला 4 माणसाचे कुटुंब मला दाखवा असं, की कोणालाच काय नाही. त्याची केस तर गळत्या, त्याला सर्दी तर येत्या, त्याला झोप तर लागत नाहीत, खास करूच तर आहे. भयंकर लोकांचे पोट साफ होत नाही, झोप लागत नाही. सगळ्याचं सोल्युशन आहे. सगळ्याचं सोल्युशन आहे. काय वाटेल ते तुम्ही म्हणाल ते सगळं यात बरं होऊ शकतं. शुअर शॉट होऊ शकतं. म्हणजे हे सिद्ध आहे आता. मी पहिलं नुसतं बोलायचं तर बोलायचं काय नसतं. हे केलं तेच आम्ही बोलतो, करून बोलतो, बोलून नुसतं दाखवत नाही. तर ह्या गोष्टी भरपूर पुढे गेलेल्या आहेत. आता तुम्ही पक्क या, बघताय ना तुम्ही, आरपार करा तुम्ही. आणि कुठलाही प्रश्न विचारा आम्हाला, कधी रात्रंदिवस 24 तास गाईसाठी मी लिहिलेच त्या ह्याच्यावर. गाईसाठी कधी बोला, इतर गोष्टी आपल्याला काय कळा. आम्ही पेपर वाचत नाही, आमच्या TV नाही, चहा पित नाही, कॉफी नाही, भानगड नाही, अंडी नाही, मटण नाही, देणं घेणं नाही. गोट्यात बसलो, आयुष्य इथं गेलं मला कळालं नाही. काळी कुट्ट केस होती, ह्या धंद्यात आलो, पार पिकून गेलो. लक्षात आलं नाही. इतके वर्ष आयुष्यातले 20-21 वर्ष गेली कुणीकडं, कशी गेली. पण मजा आहे, काहीतरी करून चाललो आहे, समाधान आहे. सुख शांती समाधान पैसा प्रसिद्धी वाजवून देतो तुम्हाला. सांगतोय ते करायचं, नको म्हणतोय ते करायचं नाही. लोक अर्धवट ऐकतात आणि स्वतःच लोक चालतात, ते कुठंतरी जाऊन ॲक्सिडेंट होतो त्यांचं. तसलं नका करू. सांगतोय ते प्रॉपर करा. आणि ह्याची गरज भयंकर वाढलेली आहे. तीर्थासारखं गोमूत्र पिल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. नाकात थेंब घातल्याशिवाय माणूस झोपू शकत नाही. सॉलिड रिझल्ट आहेत, साईड इफेक्ट अजिबात नाही. अफाट काम करतं आहे. आणि काहीही सांगा, सगळ्या रोगावर 100% इलाज आहे प्रॉपर. आणि सगळ्याला माहीत आहे. हे काय चोरून आहे, लफडं काय, आम्ही काय पुडी बांधून देतोय ना असं करतोय, हे काय असली काही लफडी नाही. हे विज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस झालेलं आहे सगळ्या गोष्टीचं. आता तेव्हा प्रॉपर काम, तुमच्या गायीवर काम करणे, व्यवस्थित सेट करून देतो. आणि आम्ही प्रॉपर सगळं करतो. गाई गोठ्यापासून ते करणं, शिकवणं, तुमच्याकडे कार्यक्रम घेणं, चिकित्सा करणं, चिकित्सेचा कार्यक्रम घेणं, व्याख्यान घेणं, आणि ह्या लोकांना सगळ्यांना पटवून देऊन तुम्हाला सेट करून दिलं जातं आहे. प्रॉपर काम करा, समजून घ्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याप्रमाणे काम केलं तर भरपूर फायद्याची गोष्ट आहे. पैसा तर मिळेल, पण सुख शांती समाधान पैसा प्रसिद्धी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि हे करावं लागणार आहे. तुम्हाला दुसरं काहीतरी करून होणार नाही. आपण जगू शकत नाही. तुम्ही स्वतः, तुमची मुलं बाळं, तुमची शेती जगवायची असेल, आरोग्य निसर्गासह सगळं पुण्यासह सगळं काम करायचं असेल तर हेच करावं लागतं. दुसरा उद्योग नाही, जागतिक लेवलचा उद्योग आहे. त्या दृष्टीनं बघितलं नाही. आणि हे अतिहुशार माणसं आहेत, ते वेगळंच काहीतरी करायला लागले. त्यांनी हुशारी ह्यात जर चालवली तर भरपूर काम आहे. आणि एक्सपायरी नसलेला हा जगात एकमेव धंदा आहे की ज्याला एक्सपायरी नाही. अशी कुठलीही गोष्ट आहे ती एक्सपायर होते. ह्यात एक्सपायर नाही. जेवढं जुनं तेवढं जास्त पैसे वाढतात. आता तुपाचंच गणित आहे. माणसं आता महिनाभर खाऊ शकतात, त्यानंतर काय करायचं. त्यानंतर आम्ही औषध करतो. तुपाची त्यावर 10-15 प्रकारचे औषध करतो. मळव्याचं मलम करतो, नस्य करतो, सामनात घालतो, इतर हे आहेत, अर्जुन घृत करतो, बरीच घृतं आहेत, ते घृतं करतो. आता 3000 रुपये किलोने तूप विकतो आम्ही. तूप जुनं झालं तर हे औषध करतो. पंचकाव्य घृत 200 रुपयाला बाटली विकतो. 12,000 रुपये किलो तुपाचे होतात का होतात. खपतं की तर भयानक खपतं. झोपच लागत नाही माणसांना. आणि सगळ्यात आजार मोठा काय आहे, झोप लागत नाही आणि पोट साफ होत नाही. ह्या 2 गोष्टी केल्या की 80% आजार बरे होतात आपोआप. 2 टोपनं अर्क द्यायचा, 2 टोप हे नाकात घालायचं, विषय खलास एकदम माणसाचा. 80% काही आजार असे प्रॉब्लेम तेच आहेत सगळ्यांचे. झोप लागत नाही, पोट साफ होत नाही. एवढ्या गोष्टी त्याला केल्या की काम झालं. अतिशय सोपं आहे. पैसे भरपूर होतात, पैसे लोक भरपूर देतात. जितकं जुनं तूप विकलं तेवढं जास्त चांगलं. परवा मी 17,000 रुपये किलोने 1 किलो तूप विकलं. तरी आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला ते जुनं झालं की माणसं गडबड करून निम्म्या किमतीनं बाद झालं, वास मारायला लागला, त्याचं पुढं काय करायचं माहीत नाही, नॉलेज काय नाही, तेव्हा काम करत नाही. असं होतोय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तर सगळ्या गोष्टी अशा करा. गायची निवड करा, सगळे सल्ले घ्या, या बघा, सगळ्या गोष्टी करून परत तुम्ही तयार करा. गडबड करून काहीही करू नका.
आणि यात भरपूर तुम्ही फूडमध्ये भयंकर मोठी चेन आहे जी तुम्ही फार बिस्किटासह सगळ्या गोष्टी करू शकता. अफाट काम आहे. लिपस्टिकसह कॉस्मेटिकमध्ये अफाट काम करू शकताय, चिकित्सेत करू शकताय, बरंच काम आहे. आता तर गणपती करू शकताय, बऱ्याच गोष्टी आहेत. गणपती वगैरे असं होत आहे. मग ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, सगळं केलं जातं आहे आणि आम्ही आयुष्यभर आहे. आम्ही काय आलो आणि केलो काय तर हे ट्रायल करणाऱ्या माणसांनी ह्यात येऊ नका. ते गाई बरं बदनाम होईल आणि तुमचाही पैसा जाईल. शुगर शॉट तत्व म्हणून यायचं आहे, त्या लोकांनीच यायचं असं हे होऊ शकतं. हे बघा शेणाचं 400-500 रुपयाला जातं आहे. वजन केलं तर तुमचं 20 रुपयाचं शेण. एवढे पैसे ह्यात बरंच काही करू शकतो. आता शेणावरच काम करायचं आहे, शेणातनं पैसे मिळवायचे. गोमाई वसते लक्ष्मी म्हणतात, ते लक्ष्मी अशी वसते. हे बरेच प्रोडक्ट करू शकतो. असे प्रोडक्ट आपण घरात ठेवले की आपल्या घरातली हे कमी होतात, रेडिएशनचा भयंकर त्रास होणार आहे. लोक शेणाच्या घरात राहायला मागतील. लोक उद्या तुम्ही शेणानं सारवलेली आणि शेणानं तयार केलेली घरं केली, पैसे देऊन लोक तिथं राहायला येतील. शेण गोमूत्रानं आंघोळ करायला 500 रुपये लोक द्यायला लागले. तिथलं शेण त्यांनीच घ्यायचं, गोमूत्र घालायचं, ते घ्यायचं, आंघोळ करायची, 500 रुपये घेऊन जायचं. भयंकर मोठं त्वचारोगासह सगळं मानसिक विकार काय वाटेल ते तुमचं असं ते सगळं बरं करायची ताकद गाईमध्ये आहे. मग दुधाचा धंदा गवळी होऊ नका, डॉक्टर व्हा, म्हणजे देव व्हा, नेक्स्ट टू गॉड. देवानंतर तुम्हीच, ज्याच्याकडे गाई आहे, ज्याच्या पंचगव्यावर सेंद्रिय शेतीत काम करतो ना तुम्हीच आहे. तुमच्याशिवाय जगाला कोणीही वाचवू शकत नाही. तुमच्यावर भयंकर मोठी जबाबदारी काय म्हणे, काम किती आणि कॉम्पिटिशन झालं, लई लोकांनी केलं तर काय करायचं. जास्त लोकांनी कितीही करू दे, मोठं काम काय आहे, ओझोन कमी झाला आहे. ओझोनच्या जागतिक लेवलचं काम आहे. ओझोन कमी झाला आहे, तो वाढवायचं काम तुम्ही करायचं. किती मोठं काम आहे. सगळी शेती आता नापीक झाली आपली, सगळी पिकाखाली आणायची. पाऊस पडायचं काम तुम्हाला वेळेत करायचं आहे. सगळे ऋतू वेळेत आणायचे, ते काम तुम्हाला करायचं आहे. माणसाचं आयुष्य आता 50 वर्षावाले 100 वर्ष तुम्हाला न्यायचं आहे. इतकं मोठं प्रचंड काम आहे. पिढ्यानपिढ्या काम केलं तरी काम कमी पडणार नाही. ह्याला एक व्हॅल्यू यायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण तुम्ही बघायला चालू केलं तर भयंकर मोठं काम होऊन जाईल. त्यामुळे असं काम आपण करूया. आणि कुठलाही रोग असतो, स्त्रियांचा पुरुषांचा काही असू दे, सजीव काही असू दे, कुठलीही वनस्पती झाडे जगातलं कुठलंही आणा, सगळं बरं करायची ताकद आहे. आणि आमचा कोर्स आहे तो तसंच आम्ही केला. शरीरशास्त्र, शरीर रचना, 12 ऑर्गन थेअरी. तुमचं शरीर प्रत्येक पार्ट खाल्ल्यापासून सगळं परत बाहेर त्याचं काय काय होतं, कसं होतं, रोग तयार कसे होतात, पार्ट काय करतो, किती वेळ काम करतो, कधी काम करून घ्यायचं, कशाने बरं करायचं, पंचमहाभूत म्हणजे काय, पंचचिकित्सा म्हणजे काय, ते कशाशी संबंधित आहे. अतिशय सोपं, मराठीतनं अतिशय सोपं, म्हणजे कळायचं काय कामच नाही. इंग्लिशमध्ये काय भानगड नसते. प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली जाते. परीक्षा असते, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी म्हणून. त्याच्यावर चांगलं काम करू शकतो. अगदी सगळ्यांना हे जगभर माहिती झालं आहे सगळ्या गोष्टी. आता फक्त प्रॉपर आणि प्युअर करा. अर्धवट शिकून अर्धवट काय करायला जाऊ नका, त्याचा भयंकर घात होऊन जाईल. गाय बदनाम व्हायला नको, अशा गोष्ट आहे. तर भरपूर काम करण्याजोगं आहे. चिकित्सेवर माझ्या कल्पनेनं आपण दुसरा एपिसोड करू की काय होतं, कसं होतं, कशात घालायचं, काय करायचं, किती व्हॅल्यू होते, अर्थशास्त्र काय. तर हे अर्थशास्त्र मगाही सांगितलं असं आम्ही आता 50 रुपये लिटरने गोमूत्र तर वरती धरलेलं देतो शेतीसाठीच. मग ती व्यवस्थित, नाही तर ते गटारात पडायला. दुसरी गोष्ट जी सकाळी उठत नाही त्याने ह्या धंद्यात यायचं नाही. गोमूत्र काय धरून ठेवत नाही. उठली की ते गोमूत्र शेण देते, तेव्हा तुम्ही उठलेलं असलं पाहिजे, तर त्याचा पैसा आहे. तुम्ही 8ला उठायचं, गाय दूध देऊ शकते का असत, पण गोमूत्र शेण काही ठेवू शकत नाही. म्हणजे तेव्हाच पकडायला लागतं. ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनीच यात पडायचं किंवा व्यवस्था तर आपण करायला पाहिजे. बरेच जण मग IT तली लोक आले, ते भांडं बसवायला येऊ का, पिशवी बसवायला येईल का, स्टीलचं खाली करू का, ते असं करतात. ते करण्यापेक्षा उठलेलं जास्त चांगलं सकाळी, ते बरं पडेल. तर 50 रुपये लिटरने गोमूत्र विकतो वरती धरलेलं. तर हे लई महत्त्वाचं आहे की मला पक्का माहिती आहे माझं गोमूत्र वर धरलेलं आहे आणि ते चांगलंच आहे. गॅटरीत पडलेलं, पाणी मिसळले, लढतर लपडी, एक म्हस आहे, 2 जर्सी आहेत, ती काढून द्यायला लागलं, असला धंदा करायचा नाही. प्रॉपर आणि प्युअर करायचं. 50 रुपयांनी गोमूत्र मी साधं विकतो. अर्क काढले की 300 ते 400 रुपये 1 लिटरचे होतात. घनवटी तिच्या गोळा करतो. अर्काची बाटली कुठं आहे, असं त्याचा अर्क काढतो आपण, बाटली ठेवतो. 10-15 प्रकारचे अर्क आहेत. त्याच्या अर्काची बाटली केली, हे बघा 300 ते 500 रुपयांनी लिटरने अर्क विकला जातो आहे. त्यानंतर त्यातले एक क्षार तयार होतात. ते क्षार तयार झालं तर त्याच्या घनवटीच्या गोळ्या केल्या 2,500 ते 3,000 रुपये हे क्षाराचे होतात. टाकायचं काहीच नाही. अर्क काढताना अमोनिया नकतो, अमोनिया शेतीसाठी परत विकायचा. घन राहतो त्याच्या ह्या घनवटी करायच्या, साबणात वापरा येतो आहे, शॅम्पू त्याचा करा येतो आहे, मलम तयार करता येतो आहे, राहतं त्यातनं. मलम पण त्यातच केला जातो. टाकायची वस्तू अजिबात नाही. कुठलीच गोष्ट फेकून द्यायची नाही.
काही टाकायचं नाही. भरपूर प्रोडक्ट केले जातं, नाकाचं, डोळ्याचं, कानाचं सगळे औषधं, दंतमंजन केलं जातं. भरपूर प्रकारचं रेंज आहे, रिझल्ट आहे, पैसे चांगले लोक देतात. प्रॉपर प्युअर करा, त्यात घालणारे तुम्हाला जडीबुटी सांगितली जाते प्रॉपर लोकांच्या, ते तुम्हाला सगळे पत्ते दिले जातात. बाटल्या कुठनं आणायच्या, स्टिकर कुठनं करायचे, सगळी व्यवस्थित माहिती जाते. सगळे नंबर सगळे दिले जातात. इथं लपवून काय ठेवलं नाही, आमच्याकडनंच घ्या मग काहीही नाही. खुलं मार्केट तुम्हाला सगळं सांगितलं जातं आणि असं प्रॉपर करा. आत्ता तुम्ही दूध आणि तूप विकताय, त्या सगळ्या लोकांनी शेण गोमूत्रावर काम करायला चालू करा. मोठं काम होतं आहे. आणि हे आता मी टोटल आता महाराष्ट्रभर माझे विद्यार्थी सगळीकडे, प्रत्येक जिल्ह्याला किमान एक विद्यार्थी आहेच कमीत कमी. कोरोना झाले की सगळे आता एकत्र करायचे आहेत. परत एक 2 दिवस या, तुम्हाला हे सगळं समजवतो. प्रॉपर एकत्र काम करू शकतो का, मार्केटिंगवाल्यांनी मार्केटिंग करायचं, चिकित्सावाल्यांनी चिकित्साच करायची, प्रोडक्शनवाल्यांनी प्रोडक्शनच करायचं. असं हे जरा डिपार्टमेंटमध्ये केमिकलची जशी व्यवस्था बसलेली आहे तशी ही व्यवस्था यातनं करायचं काम चालू आहे. बराच वेळ मिळाला, त्याच्यावर बराच अभ्यास पण झाला, चिंतन झालं. आता काय करायला लागतं, सगळी माणसं एकत्र करून अन्नधान्य, कडधान्य, दूध, तूप, औषधं सगळं मिळून एकत्रच काय काम करू शकतो का, याच्यावर भरपूर काम झालेलं आहे. एवढं विषय संपला की त्यानंतर आपण विषय पुढील भागात असं आहे. तर आत्ता बऱ्यापैकी तुम्हाला सांगितले. प्रश्न असतील का नाही तुमचे काय, तर हे करा. कारण बराच वेळ 40 मिनिटाच्या वर माणसांचं डोकं चालत नाही. परत लोक जरा ऐकायचं कमी करतात. तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि त्यांना ते प्रश्न विचारा. पुढच्या भागात आपण हे चिकित्साविषयी काय आहे, औषधं किती तयार होतात, त्याचं अर्थशास्त्र काय आहे, कसे विकू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगतो. आता नेचर केअरचा तुम्हाला कस्टम केअर नंबर देतो, लिहून घ्या आणि त्याच्यावर तुमचे काय शंका असतील तर ते विचारा. हा नंबर आहे 98 81 58 41 60. परत एक वेळा सांगतो, 98 81 98 81 58 41 60 नेचर केअरचा कस्टमर केअर नंबर आहे. तुमच्या काही शंका असतील तर तिथं विचारू शकता. नाहीतर माझा नंबर आहे 99 60 19 52 62. 99 60 19 52 62 माझा नंबर आहे. संध्याकाळी 8 नंतर फोन करायचा नाही, दिवसभर कधीही फोन करा. आणि तुम्हाला सगळ्या शंका, पुढचा एक एपिसोड आपण घेतोय तेव्हा त्या शंका विचारा नेचर केअरच्या ह्याच्यात. तुम्हाला त्या शंकेचं समाधान पुढच्या कार्यक्रमात केलं जाईल. तर नेचर केअर परिवारानं मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचंही आभार आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्याबद्दल आभार आहे. नुसतं ऐकून घेऊ नका, हे करायचं हे लक्षात ठेवा. आणि तत्व म्हणून करायचं आहे, सक्सेस व्हायचं म्हणूनच करायचं आहे. आणि त्या मार्गाने आपण मार्गक्रमण करूया. एवढं वेळ तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. हा भाग आपण इथंच संपूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्या शंका, अर्थशास्त्रासह सगळ्या गोष्टीवर आपण बोलूया. नमस्कार.